सो व्हॉट इज गुगल ड्राईव्ह? तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ते वापरलंय, काही जणांनी वापरलेलं नाहीये, तर त्यांच्यासाठी सांगतो. तर हिस्ट्री बघूया जरा गुगल ड्राईव्हची. गुगलने जेव्हा गुगल ड्राईव्ह सुरू केलं, त्यावेळेला असं म्हटलं जायचं, की इट इज अ ड्रॉप बॉक्स किलर. ड्रॉप बॉक्स नावाची एक सर्व्हिस आहे, जी क्लाउड कम्प्युटिंग, क्लाउड स्टोरेज द्यायची, अजूनही देते आणि ती नंबर 1 होती क्लाउड स्टोरेजमध्ये. पण त्याला कॉम्पिटिशन म्हणून गुगल ड्राईव्ह आली असं मानलं गेलं, पण ॲक्चुअली गुगल ड्राईव्हमध्ये बऱ्याच गोष्टी होत्या आणि पुढे ते प्रॉडक्ट छान डेव्हलप होत गेलं. मी गुगल ड्राईव्हचा खूप जुना युजर आहे. म्हणजे मे बी त्यांनी ज्या दिवशी लॉन्च केलं त्या दिवसापासून मी वापरतोय. इतका जुना युजर आहे मी गुगल ड्राईव्हचा आणि मी ते सगळे ट्रान्झिशन बघितलेले आहेत. गुगल ड्राईव्ह आधी कसं होतं, आत्ता कसं आहे आणि त्याच्यातला जो एकंदर बदल झालेला आहे, तो सगळा मी बघितलाय. नुसता बघितलाय नाही तर मी अनुभवलाय, कारण मी ते टूल थरो वापरतोय. एकही दिवस असा माझा जात नाही की मी गुगल ड्राईव्ह वापरत नाही. एवढं मी हे डीपमध्ये, डिटेलमध्ये टूल वापरत आहे. तर बेसिकली गुगल ड्राईव्हची सुरुवात स्टोरेज म्हणून झाली होती. नंतर त्यांनी त्याच्यात गुगल डॉक्स ॲड केले, ज्याच्यामध्ये जसं आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल, वर्ड, पॉवर पॉइंट हे टूल्स वर्षानुवर्ष आपण वापरतोय. कम्प्युटर हातात आल्यावर पहिल्यांदा तेच टूल्स वापरले जातात. तर त्यांना आपण कॉम्पिटिशन म्हणून गुगलने गुगल शीट्स, गुगल स्लाइड्स, गुगल डॉक्स असे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे जे सॉफ्टवेअर्स वापरून तुम्ही एखादं गोष्ट क्रिएट करू शकता, अप्लाय करू शकता. ओके. सो ते झालं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सो असे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स खूप सारे दिलेले आहेत आणि ते आपण गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून वापरू शकतो. तर गुगल ड्राईव्हचा पहिला यूज आहे डॉक्युमेंट क्रिएटर. वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स. मग तुम्ही कॉम्प्युटरवर कुठले डॉक्युमेंट्स बनवता? ते 3 डॉक्युमेंट्स आपण बनवतो. वर्ड शीट्स बनवतो किंवा एक्सेल शीट्स बनवतो, ज्याला स्प्रेडशीट्स म्हणतात किंवा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणतो, ज्याला स्लाइड म्हणतात. ओके. सो डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी. दुसरं आहे फाईल ऑर्गनायझर. सो जर तुम्ही बघितलं तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये फोल्डर्स असतात, त्या फोल्डरच्या आतमध्ये अजून फोल्डर असतात, त्याच्यात फाईल्स असतात आणि त्या आपण ऑर्गनाइज करून ठेवतो बरोबर, की आपल्याला ज्या वेळेला ज्या फाईल्स पाहिजे त्या शोधता याव्यात म्हणून त्या बरोबर त्या फोल्डरमध्ये टाकून ठेवतो. ते काम पण आपल्याला गुगल ड्राईव्ह मधून करता येतं, फाईल ऑर्गनायझेशन करता येतं. तिसरं आहे क्लाउड स्टोरेज, जे कोर आहे. गुगल ड्राईव्हचं कोर आहे स्टोरेज. कोणतं स्टोरेज? तर क्लाउड स्टोरेज. म्हणजेच काय, तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर एखादी फाईल बनवली, ती ठेवली, तो कॉम्प्युटर खराब झाला, तर ती फाईल कायमची गेली, बरोबर? तो कॉम्प्युटर चोरी झाला, तर ती फाईल कायमची गेली. कुठे त्याच्यावर पाणी पडलं, तो कॉम्प्युटर खराब झाला, तरी ती फाईल कायमची गेली. सो क्लाउड स्टोरेज आल्यानंतर ज्या महत्त्वाच्या फाईल्स आहेत आपल्या, त्या आपण क्लाउडमध्ये सेव्ह करतो. म्हणजेच काय, की तुमचं डिव्हाइस खराब झालं किंवा तुम्हाला दुसरीकडे कुठे जावं लागलं. फॉर एक्झाम्पल तुम्ही परदेशात गेलात, तुमचे डिव्हाइसेस सगळ्या काय तुमचा डेस्कटॉप तर उचलून नेणार नाही तुम्ही. तर तुम्ही कुठूनही लॉग इन करून इंटरनेटच्या सहाय्याने पूर्णच्या पूर्ण फाईल बघू शकता आणि एडिट पण करू शकता. सो एडिटिंग कॅपॅबिलिटीज ह्याच्यामध्ये आल्या. क्लाउड स्टोरेज आलं. सगळ्यात महत्त्वाचा फायदा, तुम्ही आत्ता एखादी फाईल इथे सेव्ह करा आणि अगदी तुमच्या अमेरिकेतल्या मित्राला फोन करून सांगा, की आता तू त्या फाईलवर काम करायला सुरू कर. ईमेल सेंड करण्याची पण गरज नाही. असं क्लाउड स्टोरेजचा जबरदस्त परिणाम आहे. त्यानंतर पुढचा वापर आहे गुगल ड्राईव्हचा, तो म्हणजे कोलॅबरेशन टूल. कोलॅबरेशन टूल म्हणजे एकाच फाईलवर एकाच वेळेला अनेक व्यक्ती एकत्र काम करू शकतात. स्पेशली आजच्या जमान्यात जेव्हा सगळे वर्क फ्रॉम होम करत होते आता, तर त्या काळात तर कोलॅबरेशन टूल्सचं तर खूप मोठी चांदीच होती त्यांची, कारण सगळे कोलॅबरेशन टूल्सच वापरत होते. पण गुगल ड्राईव्हमध्ये कोलॅबरेशन टूल्स खूप आधीपासून आलेले आहेत. तर काय आहेत कोलॅबरेशन टूल्स? म्हणजे एक एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं, तर बऱ्याच वेळेला तुमचा बॉस कदाचित तुम्हाला सांगत असेल, की "हे घे, हे डॉक्युमेंट बनव, मला पाठव." मग तुम्ही मेहनत करता, ते डॉक्युमेंट बनवता, बॉसला ईमेल करता. मग पुन्हा बॉस बोलतो, "याच्यामध्ये हे चेंज कर, हे चेंज कर, हे चेंज कर." परत मेल पाठवतो. मग परत तुम्ही ओपन करता फाईल, परत त्याच्यामध्ये काय-काय चेंजेस करता. परत बॉसला मेल परत पाठवून देता. मग तो आणखीन 4 चेंजेस त्याच्यामध्ये सांगतो. मग ते चेंजेस कधी तो स्वतःहून थोडेसे करतो, कधी तो सगळे तुम्हाला करायला सांगतो. या सगळ्यांमध्ये होतं काय, या सगळ्यांमध्ये एका फाईलचे अनेक व्हर्जन्स बनत जातात. तुम्ही कदाचित बऱ्याच वेळेला सगळ्यांनी केलं असेल, आपण कधीतरी एखाद्या फाईलला आपण
नाव देतो आणि पुढे फायनल असं लिहितो, बरोबर. मग त्या फायनल कॉपीमध्ये अजून काहीतरी चेंज होतो, मग आपण पुन्हा त्या फाईलचं नाव बदलतो किंवा नवीन कॉपी बनवतो आणि त्याचं नाव देतो XYZ फायनल 1, मग फायनल 2, फायनल 3. ती कॉपी कधी फायनल होत नाही, पण त्या डॉक्युमेंटच्या मल्टिपल कॉपीज बनत राहतात. अर्ध्या तुमच्या पीसीवर राहतात, अर्ध्या बॉसच्या पीसीवर राहतात, अर्ध्या टीम मेंबरच्या पीसीवर राहतात आणि सगळं गडबड होऊन जाते. हा अनुभव तुम्ही घेतलाय की नाही? मला सांगा कमेंट्समध्ये. ओके. सो मी विचारत होतो, की ही परिस्थिती आपल्या सगळ्यांबरोबर झाली की नाही? एकाच फाईलच्या आपण मल्टिपल कॉपीज बनवत राहतो. पण कोलॅबोरेशन टूल आल्यामुळे सगळेजण मिळून एकाच फाईलवर काम करतात, जी फाईल क्लाउडमध्ये सेव्ह केलेली असते. कोणाच्याही पीसीवर नसते. त्यामुळे ती कोणाच्याही एकाची नसते, सगळ्यांची असते. ओके. आणि मग सगळेजण त्याच्यावर एकत्र काम करू शकतात. बॉसला वाटलं काही चेंजेस करायचे, तर तो तिथल्या तिथे 4 चेंजेस लगेच करू शकतो. जे तुम्हाला दिसतील की कोणी केलेत, कधी केलेत, कोणते चेंजेस आहेत. कोलॅबोरेटिव्ह टूल आता वापरलं जातं आणि आय एम शुअर तुम्ही सगळेजण वापरत असाल. आपण याच्यापूर्वी 2-3 कोलॅबोरेटिव्ह टूल शिकलेलो आहोत. Google कीप आपण शिकलोय, Google कॅलेंडर शिकलोय, त्याच्यानंतर Google फॉर्म्स शिकलोय. हे सगळे कोलॅबोरेशन टूल्स आहेत. आणि या सगळ्याचं मिळून बनतो ऑफिस प्रॉडक्टिव्हिटी सूट. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा कॉम्प्युटर नवा विकत घेता, तेव्हा त्याच्याबरोबर तुम्ही सांगता ना की व्हेंडरला की मला हे Microsoft ऑफिस, एक्सेल, वर्ड, नोटपॅड आणि जे काही इतर बेसिक टूल्स येतात, ॲप्लिकेशन्स ते टाकून दे म्हणून. बरोबर? त्याचे पैसे लागतात. आपण भारतीय लोकांना सवय नाही त्याची. आपण पायरेटेड घेतो. पण पायरेटेड बरोबर त्याचे पण इश्यूज येतात. कधी Microsoftला वाटलं तर मध्येच बंद करून टाकतं. कधी मध्येच पॉपअप येतो, की कॉपी ओरिजिनल नाही आहे, पायरेटेड आहे. सो तुम्ही कुठे प्रेझेंटेशन प्रोफेशनल करत असाल, तर ते एम्बॅरसिंग होऊन जातं फार, की मध्येच पॉपअप आला की पायरेटेड कॉपी आहे किंवा ते पायरेटेड कॉपी इन्स्टॉल करण्याच्या नादात तुम्ही भलते सलते सॉफ्टवेअर ऍड करून घेता. मग ते सॉफ्टवेअर तुमच्या पीसीचा स्पीड कमी करतात, डेटा चोरतात आणि तो नेव्हर एंडिंग असा प्रॉब्लेम होऊन जातो. गुगलने या सगळ्यावर मिळून एकच सोल्युशन दिलंय. त्यांनी सांगितलं की आमचे टूल्स आहेत, फ्री आहेत, बिंदास वापरा. क्लाउड मध्ये असल्यामुळे स्टोरेज स्पेस लागत नाही, सो तुमच्या कम्प्युटर मधली जागा जात नाही, सॉफ्टवेअर इन्स्टॉल जास्त करावे लागत नाहीत आणि सगळं क्लाउड मध्ये असल्यामुळे इंटरनेटच्या सहाय्याने तुम्ही हे सगळं करू शकता. युअर ऑफिस प्रोडक्टिव्हिटी म्हणजे ऑफिशियल कामांसाठी जे काही लागतं ते सगळं गुगल ड्राईव्हने दिलेलं आहे. ओके. सो नाव यू अंडरस्टूड. आता तुम्हाला कळलं की गुगल ड्राईव्ह काय आहे, नेमकं काय आहे. अजून ते कसं दिसतं आपण बघितलेलं नाहीये, पण त्याच्या कॅपॅबिलिटीज काय आहेत, कशासाठी ते उपयोगी ठरतं, हे आपण मग आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. सो आपण गुगल ड्राईव्ह म्हणजे काय ते बघितलं. आता ऍक्च्युली ते टूल कसं दिसतं, कारण सॉफ्टवेअर हे नुसतं ऐकून कळत नाही, तर ते बघून वापरून कळतं. तर मी तुम्हाला गुगल ड्राईव्ह साठी घेऊन जातो. आता नावातच गुगल आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला गुगल ड्राईव्ह वापरायचं असेल, तर एकच रिक्वायरमेंट तुमची आहे, ती म्हणजे तुमच्याकडे जीमेल अकाउंट पाहिजे. आय एम शुअर ते तुमच्या सगळ्यांकडे आहे. ओके. जर जीमेल अकाउंट असेल तर तुम्ही गुगल ड्राईव्ह फ्री मध्ये वापरू शकता. गुगल ड्राईव्ह तुम्हाला लॅपटॉपवर वापरता येतं, फोनवर वापरता येतं, अँड्रॉइड फोनवर येतं, ऍपल फोनवर येतं, आयपॅडवर येतं, टॅबलेटवर येतं. याचाच अर्थ काय की ऑलमोस्ट सगळ्या इंटरनेट कनेक्टेड डिव्हाइसेसवर तुम्ही वापरू शकता. गुगल ड्राईव्ह पूर्णपणे यूज करू शकता. आता एक्सप्लेन करण्यासाठी मी माझा मॅक आहे, कम्प्युटर आहे, लॅपटॉपवर दाखवतोय. पण तुम्ही विंडोज लॅपटॉपवर करू शकता, ड्राईव्हवर मोबाईल फोनवर पण करू शकता. ओके. सो लेट्स गो टू गुगल ड्राईव्ह. गुगल ड्राईव्हचं माझं ऑलरेडी लॉग इन आहे का? नाही. सो drive.google.com drive.google.com मध्ये जाऊया आपण आणि मग तो तुम्हाला तुमच्या जीमेल आयडी ने लॉग इन करायला सांगेल. ठीक आहे. पण मी जरा होम पेज शोधतोय. आपण होम पेज शोधूया, कुठे दिसतं का आपल्याला. ओके. सो हे गुगल ड्राईव्हचं होम पेज आपल्याला दिसतंय बघा आता स्क्रीनवर. ओके. सो आता आपल्याला गुगल ड्राईव्हचं होम पेज स्क्रीनवर दिसतंय. यू कॅन स्टार्ट फ्री ट्रायल, कारण हे जे आहे त्यांचं पेड प्रॉडक्ट आहे, त्याला वर्क स्पेस म्हणतात. तुम्हाला ते सगळं घेण्याची गरज नाहीये. गुगल ड्राईव्ह फ्री आहे तुमच्यासाठी. आणि पेड कधी आहे, पैसे कधी द्यावे लागतील ते पण मी तुम्हाला सांगतो. माझ्याकडे त्यांचं पेड अकाउंट आहे आणि म्हणून हे मला इथे ते दिसतंय. ओके.
सो बेसिकली स्टोरेज कपॅसिटी ते आहे इकडे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सर्च कॅपॅबिलिटीज खूप जास्त चांगल्या आहेत. गुगल इज नोन फॉर सर्च. आणि आपल्याला बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम येतो ना, की आपण कम्प्युटरमध्ये एखादी फाईल ठेवतो आणि नंतर विसरून जातो की कुठे ठेवली. ते शोधणं फार कठीण होऊन जातं. पण गुगल ड्राईव्हमध्ये शोधणं खूप चांगलं आहे, सोपं आहे, ॲक्युरेट आहे. तुम्ही फाईलच्या नावाने शोधू शकता. फाईल कधी बनवली त्याच्या डेटने शोधू शकता. फाईलचा फॉर्मॅट कोणता होता त्या फॉर्मॅटने शोधू शकता. एवढंच नव्हे तर त्या फाईलमध्ये असलेल्या शब्दांनी पण सर्च करू शकता. उदाहरणार्थ समजा तुम्ही एखादं डॉक्युमेंट बनवताय से रेसिपी, ओके. तुम्ही एखादी कुकिंग रेसिपी एखाद्या डॉक्युमेंटवर लिहून ठेवली. पण ती कुठे सेव्ह केली आठवत नाहीये. खूप साऱ्या हजारो फाईल्स आहेत तर त्यात कुठे माहिती नाहीये. तर तुम्ही Google ड्राईव्हला त्या रेसिपी मधला एखादा वर्ड जरी टाइप केला, समजा पोटॅटो रेसिपी होती, तर तुम्ही पोटॅटो सर्च केलं तरी सुद्धा ते डॉक्युमेंट शोधून तुम्हाला दिलं जाईल. ओके. म्हणजे त्याच्या नावात टायटल मध्ये कुठे पोटॅटो नसलं तरी सुद्धा टेक्स्ट मध्ये कुठे असलं तर ते शोधून देईल, कारण गुगलच्या सर्च कॅपॅबिलिटीज खूप चांगल्या आहेत. त्यानंतर आहे ऑर्गनाइज टीम फाईल्स. जसं मी सांगितलं की अनेकांच्या एकत्र फाईल्स तुम्ही क्लाउड कोलॅबरेशन टूल असल्यामुळे वापरू शकता. अँड यूज लेस ऑफ युअर पीसी और मॅक स्पेस. मी जसं सांगितलं की तुम्हाला कोणते सॉफ्टवेअर्स किंवा फाईल्स तुमच्या कम्प्युटरवर इन्स्टॉलच करायच्या नाहीये. त्या सगळ्या क्लाउडमध्ये राहणार आहेत. त्याच्यामुळे तुमची जागा जी कम्प्युटरची आहे, सगळ्यात कॉस्टली स्टोरेज स्पेस कुठली असते माहितीये? ऑफलाईन स्टोरेज स्पेस. जी आपण विकत घेतो ना, जेव्हा तुम्ही एखादा नवीन कम्प्युटर, नवीन मोबाईल विकत घ्यायला जाता, तेव्हा त्यातली स्टोरेज स्पेस बघून त्याची किंमत वाढते की नाही. 128 जीबीचा जो पीसी लॅपटॉप आहे किंवा फोन आहे आणि 256 जीबीचा जो आहे त्या किमतीमध्ये फरक बघा किती असतो. कारण जेवढी स्टोरेज लोकल स्टोरेज तुम्ही जास्त घेणार तेवढी त्याची किंमत वाढते. लोकल स्टोरेज इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. त्याच्यामध्ये त्यानंतर बाकी सगळे इथे काय काय आहेत त्या सॉफ्टवेअरचे फीचर्स ते आहेत. पण आज जसं मी म्हटलं की आम्ही ते तुम्हाला डायरेक्ट वापरून दाखवणार आहे. त्याच्यामुळे आता मी इथे स्पेसिफिकेशन मध्ये जास्त जात नाही. तर drive.google.com इथे आपल्याला जायचं आहे. drive.google.com तुम्ही लक्षात ठेवा, लिंक टाईप करून घ्या किंवा सेव्ह करून घ्या किंवा नुसतं गुगल ड्राईव्ह सर्च केलं तरी लिंक दिसेल. ओके. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जीमेल आयडीने लॉग इन करू शकता. मी हा वेगळा आयडी वापरतोय बिकॉज माझ्या इतर डॉक्युमेंट्स आहेत इतर ठिकाणी. सो ते सगळे दिसले तर गडबड होईल, म्हणून मी एक फ्रेश अकाउंट वापरतोय ज्याच्या गुगल ड्राईव्ह मध्ये काहीच नाही आहे, रिकाम आहे. किंवा एखादी फाईल असेल, पासवर्ड पण आठवत नाही मला. ओके. सो आय हॅव लॉग्ड इन वन फाईल ओनली. ही पण मी आत्ताच जस्ट सॅम्पल म्हणून टाकले थोड्या वेळापूर्वी. सो हा असा आपल्याला गुगल ड्राईव्ह दिसतो. ओके. मग हा गुगल ड्राईव्ह इथे बघा तुम्ही लेफ्ट साईडला तुम्हाला दिसेल माय ड्राईव्ह, जो आपला माय कम्प्युटर असतो त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा फाईल ठेवायला सुरू करतो, त्याचंच रिप्लिक आहे माय ड्राईव्ह. ओके. तर या माय ड्राईव्ह मध्ये तुम्ही अनेक तुमच्या फाईल्स फोल्डर्स वगैरे ठेवू शकता. त्यानंतर इथे पुढचे जे फीचर्स आहेत ते सगळे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे, त्याच्यामुळे ते आत्ता नाही घेते. फक्त आता तुम्हाला एवढं सांगितलं की drive.google.com मध्ये जायचं, तुमच्या जीमेल आयडीने लॉग इन करायचा, मग तुम्हाला अशा प्रकारे गुगल ड्राईव्ह दिसायला लागेल. आता माझ्याकडे एकच फाईल आहे म्हणून ही एकच फाईल इथे मला दिसते. ओके. हा त्याचा प्रिव्ह्यू दिसतोय आणि फाईल एकच आहे. आता आपण नव्या नव्या फाईल्स बनवूया, स्टोअर करूया, एडिट करून बघूया, ते सगळं आपण करणार आहोत. इथपर्यंत काही प्रश्न असले तर मला विचारा. सो आपण गुगल ड्राईव्ह होम पेज हा आपला पहिला पॉईंट बघितला. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत नव्या फाईल्स क्रिएट करायला. 4 टाईपच्या फाईल्स आपण क्रिएट करणार आहोत. 5वी गुगल फॉर्म असते जी आपण ऑलरेडी बघितली, त्याच्यामुळे ती आता मी रिपीट करत नाही. सोमनाथ सर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी थोड्या वेळाने देईन. तुम्हाला क्लिअर होईल तुमचा प्रश्न काय आहे ते. तुमचं उत्तर काय असणार आहे ते तुम्हाला थोड्या वेळात क्लिअर होईल. ओके. आतापर्यंत सांगितलेलं बेसिकच होतं, त्याच्यामुळे तिथं काय प्रश्न असण्याची अपेक्षा नाहीये. तरी पण एकदा सगळ्यांनी, सगळेजण करत नाहीयेत. इथे बरेच लोक मला लाईव्ह दिसतायत, पण येस नो लिहिण्याचा कंटाळा करतायत, व्हिच इज क्वाईट सरप्रायझिंग.
हा, अनुजा भावे मॅडमनी प्रश्न विचारलाय, यामधलं स्टोरेज संपल्यावर आणखीन स्टोरेज घ्यावं लागतं का? हो, त्यांनी काही स्टोरेज फ्री दिलेलं आहे. त्याच्या पलीकडे वापरायचं असेल तर तुम्ही विकत पण घेऊ शकता. जर विकत घ्यायचं नसेल तर जुनं स्टोरेज रिकामं करा. कित्येक लोक झाले 10-10 वर्ष झाले गुगल ड्राईव्ह वापरतात, पण विकत घेत नाहीत काहीच. जुने फोटो, जुने व्हिडिओ, जुने इमेजेस, जीमेलचा डेटा डिलीट करून टाकतात. मग परत वापरायला येतात. ओके. ज्योती मॅडम, जुन्या टेक्स्मार्ट सिरीजचे रेकॉर्डिंग कसं मिळणार ते मी सांगणार आहे थोड्या वेळाने. सो त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की आधी झालेल्या सेशनचं रेकॉर्डिंग कसं मिळवायचं. ओके. अनघा मोडक यांचा प्रश्न महत्वाचा आहे. किती सेफ आहे? सो इट इज ॲज सेफ ॲज इट गेट्स. म्हणजेच काय, जेवढं इंटरनेटवर सेफ असू शकतं तेवढं हे सेफ आहे. म्हणजेच काय, गुगल ड्राईव्ह ही गुगलची प्रॉडक्ट असल्यामुळे तुमच्याकडे ती एक रिलायबिलिटी राहते की गुगल सारखी कंपनी मॅनेज करते, त्याच्यामुळे इथे चोरी चकारी होणार नाही, माझा डेटा चोरी होणार नाही. तुमचा डेटा वापरला जाईल डेफिनेटली, पण तो पर्सनल डेटा जो आहे तो चोरी होणार नाही, तो स्पेसिफिक चुकीच्या माणसांच्या हातामध्ये जाणार नाही. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमचा पासवर्ड सिक्युअर ठेवलाय तोपर्यंत तुमचा डेटा सेफ आहे. जर पासवर्डच तुम्ही कोणा दुसऱ्याला दिलात तर तर प्रॉब्लेम आहे. फ्री स्टोरेज वगैरे किती आहे मी सांगणार आहे तुम्हाला. आतापर्यंत जे विचारलंय त्याच्यात काही प्रश्न असले तर मला सांगा. कारण सगळे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. मी आता फ्री स्टोरेज वगैरे सांगत नाहीये, कारण ते सगळे मुद्दे आपण लिहिलेले आहेत इकडे. स्टेप बाय स्टेप जाऊ ते. ओके. तुमचे जे ऍडव्हान्स प्रश्न आहेत त्याच्यासाठी मी शेवटी इथे बघा खाली Q&A चा ऑप्शन ठेवलाय. ओके. सो मी तुमचे ते पण प्रश्नांची उत्तर देईन, पण आता आपण फ्लो मध्ये जाऊया. चला, तर मग आपण आता जाऊया क्रिएटिंग फाईल्सवर. सो फर्स्ट थिंग इन गुगल ड्राईव्ह यू कॅन डू इज क्रिएट फाईल. ओके. क्रिएट साठी इथे पहिलंच बटन आहे बघा, न्यू असं मोठं बटन दिलेलं आहे, प्लसचं साईन आहे. त्याच्यावर क्लिक करून आपण नवे डॉक्युमेंट्स क्रिएट करू शकतो. ठीक आहे. आपण आपल्या कम्प्युटर मधले डॉक्युमेंट्स अपलोड पण करू शकतो, ते पण आपण बघणार आहोत, पण आपण सुरुवातीला नवे डॉक्युमेंट्स बनवूया. ओके. इथे आपल्याला दिसतात बघा गुगल डॉक्स. डॉक्स म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड जे आहे त्याचं कॉम्पिटिशन गुगल डॉक्स आहे. त्याच्यानंतर आहे गुगल शीट्स, जे स्प्रेडशीट ज्याला म्हणतात, एक्सेल शीट म्हणतात, ते आहे गुगल शीट्स. गुगल शीट्स प्रॉडक्ट खूप डेव्हलप झालं, कारण मी सुरुवातीपासून वापरलंय आणि मी प्रत्येक वेळेला गुगल शीट्स वापरायचो आणि मग परत मायक्रोसॉफ्टवर जायचो, कारण मायक्रोसॉफ्ट एक्सेल इज अ एक्सलंट प्रॉडक्ट. आणि त्याच्यामुळे परत परत मायक्रोसॉफ्ट एक्सेलवर जात होतो. पण इव्हेंच्युअली आता गेल्या 2 वर्षांमध्ये गुगल शीट एवढं इम्प्रूव्ह झालंय की आता ते मायक्रोसॉफ्ट एक्सेलला कम्प्लीट रिप्लेस करू शकता. ओके. त्यानंतर गुगल स्लाइड्स म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन जे आहे त्याचं कॉम्पिटिशन. गुगल फॉर्म्स तर आपण यापूर्वी डिटेलमध्ये बघितलंय. मायक्रोसॉफ्टकडे त्याचं काही प्रोडक्ट नव्हतं. आत्ता मायक्रोसॉफ्ट फॉर्म्स आलेलं आहे, पण गुगल फॉर्म्स खूप आधी आलाय. त्याच्यानंतर गुगल ड्रॉइंग्स आहे, हे पण मी दाखवणार आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर गुगल साईट्स आहे, ते पण मी एक क्विकली तुम्हाला दाखवेन. ओके. त्याच्यानंतर ऍप स्क्रिप्ट, जॅम बोर्ड, गुगल माय मॅप्स हे थोडे ऍडव्हान्स टेक्निकल प्रोडक्ट्स आहेत. त्याची आपल्याला ऑफिस सूटसाठी लगेच गरज लागणार नाही. ते माझ्या बिझनेसच्या रिक्वायरमेंटसाठी काय काय लागतात म्हणून मी ते ठेवलेत. पण तुम्हाला कोणते लक्षात घ्यायचे आहेत? गुगल डॉक्स, गुगल शीट्स, गुगल स्लाइड्स, गुगल फॉर्म्स आणि गुगल ड्रॉइंग्स एवढे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. गुगल साईट्स पण एक वेळ चालून जाईल, पण ते पण थोडं टेक्निकल प्रोडक्ट आहे. गुगल ड्रॉइंग्स पर्यंत थांबलात तरी पुरे आहे, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये बरेच अप्लिकेशन्स युजफुल राहणार आहेत. जसं जसं आपण पुढे जाऊ, अजून टेक्स्टमार्टची सिरीज होतील, तेव्हा मी या इतर डीप वाल्या गोष्टी पण घ्यायला सुरू करेन, पण आज नाही. ओके. सो लेट स्टार्ट क्रिएटिंग गुगल डॉक्स. पहिल्यांदा आपण एक वर्ड डॉक्युमेंट बनवूया. ओके. तुम्ही त्यांच्या टेम्पलेट्स मधून पण बनवू शकता आणि एक ब्लँक डॉक्युमेंट पण बनवू शकता. सगळ्यात आधी टेम्पलेट्स बघूया, खूप इंटरेस्टिंग आहेत. सो मी इथे टेम्पलेटवर क्लिक करतो. ओके. सो इथे netbed.com काही टेम्पलेट नाही, जसं मी सांगितलं हा नवा ईमेल आयडी आहे, त्याच्यामुळे इथे काही टेम्पलेट्स नाहीत, पण इथे जनरल मध्ये तुम्हाला दिसतील. सो प्रोजेक्ट प्रपोजल रिपोर्ट असेल तर त्याच्या आहेत, मीटिंग नोट्स असतील त्याच्या टेम्पलेट आहेत. ओके. मीटिंग नोट्सच्या 2-3 टेम्पलेट्स त्यांनी दिल्यात. न्यूज लेटर तुम्ही पाठवता कस्टमर्सना, त्याच्या आहेत.
ब्रोशर जर तुमच्या बिझनेसचं बनवायचं आहे त्याचा लेआउट आहे. त्याच्यानंतर ऑन बोर्डिंग नोट्स, जेव्हा नवा एम्प्लॉई येतो तेव्हा त्याला काय काय टिप्स द्यायच्या त्याचा टेम्पलेट्स आहेत. ओके, ॲग्रीमेंट्स आहेत, बिझनेस प्रोसेस मॅन्युअल, बिझनेस प्रोसेस ॲग्रीमेंट्स त्या आहेत. ओके, प्रपोजल्स आहेत, सेल्स कोटेशनचे टेम्पलेट्स आहेत. ऑलमोस्ट तुम्ही मागाल त्या सगळ्या टेम्पलेट्स इथे डॉक्युमेंट्स आपल्याला मिळतात. ओके, जॉब प्रमोशन लेटर, जॉब ऑफर लेटर. सो डॉक्युमेंट्स आपण कशासाठी वापरतो? पत्र लिहिण्यासाठी, लेटर्स लिहिण्यासाठी. तर ते सगळे लेटरचे फॉर्मॅट यांनी इथे दिलेले आहेत. तुम्ही फक्त त्याच्यामध्ये कट पेस्ट करू शकता. रेसिपी आहे, रिझ्युमे आहे. ओके, लेटर्स आहे. सो आपण एखादं लेटर घेऊया. हे बिझनेस लेटर मी घेतो बघा. त्या बिझनेस लेटरला मी क्लिक केलं तर आता ही टेम्पलेट मला अशीच्या अशी वापरता येईल. हे बघा, बिझनेस लेटर हे वर्ड डॉक्युमेंट मध्ये इथे मला बनवता येईल. आणि ते लाईक एनी अदर वर्ड डॉक्युमेंट आय एम शुअर तुम्ही सगळ्यांनी वापरलं असेल तशी तशी याची तुम्हाला एडिटिंग करता येईल. उदाहरणार्थ इथे युअर कंपनी लिहिलंय, त्या युअर कंपनीमध्ये तुम्ही तुमच्या कंपनीचं नाव टाका. ठीक आहे, सो मी हे सरळ टाईप करायला इथे सुरू करतो. माझा पीसी थोडा स्लो आहे, नेट थोडं स्लो आहे. ओके, नेट भेट ई लर्निंग सोल्युशन, असं तुम्ही तुमच्या कंपनीचं नाव लिहून डॉक्युमेंट एडिट करायला सुरू करू शकता. इट्स लाईक एनी अदर वर्ड डॉक्युमेंट जे तुम्ही तुमच्या पीसीवर ऑलरेडी वापरत असाल. याच्यामध्ये तुम्हाला सगळे टाईपची फॉर्मॅटिंग मिळते. फॉन्ट साईज वाढवायचे तर ती फॉन्ट साईज वाढवता येते, बोल्ड, आयटॅलिक, अंडरलाईन करता येतं. जी काही टेक्स्ट फॉर्मॅटिंग आहे ती सगळी टेक्स्ट फॉर्मॅटिंग इथे आहे. खूप ऍडव्हान्स टूल्स पण आहेत ह्याच्यामध्ये. ओके, तुम्ही सगळ्या या फाईलला नाव देऊ शकता. तुम्हाला जे काही नाव द्यायचं आहे, से नेट भेट सॅम्पल बिझनेस लेटर. ओके, जे काय तुम्हाला नाव द्यायचं आहे. नाव द बेस्ट पार्ट ह्या गुगल डॉक्स मध्ये काम करण्याचा हा आहे मित्रांनो, की तुम्हाला सेव्ह करावं लागत नाही. हे ऑटो सेव्ह होतं. बऱ्याच वेळेला आपण जेव्हा ऑफलाईन काम करतो, तुमच्या डेस्कटॉपवर काम करता, असं होतं ना, की एखादं डॉक्युमेंट मेहनतीने बनवतो आणि मग सेव्ह करायचं राहून जातं. मध्येच लाईट जाते, पॉवर जाते. आजकाल लोड शेडिंगचा टाइम चालू आहे. सो मध्येच पॉवर जाते, कम्प्युटर बंद होतो आणि आपण काम केलेलं सगळं निघून जातं. ओके, आय एम शुअर आता तशी कंडिशन फारशी नसावी, पण तरी पण कुठे होत असेल तर तुमच्यासाठी सांगतो, की गुगल डॉक्स किंवा गुगल ड्राईव्ह मध्ये जे आहे ते सगळं ऑटो सेव्ह आहे. सो ऑटोमॅटिकली ते थोड्या थोड्या वेळाने सेव्ह करत राहतं. तर तुम्हाला चिंता नाही की एखादं डॉक्युमेंट माझं मिस झालं, हरवलं, सेव्ह करायचं राहून गेलं, ती चिंता नाही. तुम्ही जसं डेव्हलप करता ते तसं ऑटोमॅटिकली सेव्ह होत जातं. ओके, बाकी आता वर्ड तर मी इथे तुम्हाला शिकवत नाही. सो तुम्हाला एक कल्पना देण्यासाठी वर्ड डॉक्युमेंट मी बनवून दाखवलं. एकदा तुम्ही वर्ड डॉक्युमेंट बनवलं की मग त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही ते सेव्ह करू शकता. ओके, ऑटो सेव्ह जसं आहेच, पण तुम्हाला एखाद्या फॉर्मॅट मध्ये ती तुमच्या कम्प्युटरमध्ये घ्यायची असेल तर इथे फाईल मध्ये ऑप्शन आहे. ओके, फाईल मध्ये ऑप्शन काय आहे, एक तर तुम्हाला याची कॉपी बनवायची आहे तर मेक अ कॉपी ऑप्शन आला, शेअरिंगचा ऑप्शन आला. जसं मी मगाशी सांगितलं की हे कोलॅबोरेटिव्ह टूल आहे, तर तुम्ही इतरांबरोबर शेअर करू शकता. तुम्हाला मेल मध्ये अटॅचमेंट पाठवण्याची गरज नाही. सो अटॅचमेंटची जागा वाचली, तुमच्या पीसीची जागा वाचली, डाउनलोड करण्याचे डेटाचे खर्च वाचला. सो ओव्हरऑल गुगल ड्राईव्ह तुमचा पैसा वाचवते, वेळ वाचवते आणि प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करते. ओके, सो यू कॅन शेअर विथ अदर्स. सो मी समजा दुसऱ्या बरोबर कोणाबरोबर तरी मला शेअर करायचे आहे, तर इथे शेअरिंगच्या खूप साऱ्या सेटिंग्स आपल्याला दिसतील. कोणाबरोबर शेअर करायचे, सो ज्याच्याबरोबर शेअर करायची त्याचा फक्त ईमेल आयडी टाईप करायचा. से फॉर एक्झाम्पल मला ही फाईल माझ्या बरोबर शेअर करायची. ओके, मी salil.netbed.com हा माझा ईमेल आयडी टाकला. जर तुम्हाला काही मेसेज टाकायचा असेल, प्लीज चेक दिस फाईल अँड रिव्हर्ट इफ एनी चेंजेस. असं करून मी जस्ट सेंड केलं तर ऑटोमॅटिकली त्यांना ही फाईल ईमेल मध्ये जाणार, पण अटॅचमेंट म्हणून नाही जाणार. ओके, अटॅचमेंट म्हणून नाही जाणार याचा अर्थ जेव्हा ज्यांना आपण पाठवले त्यांनी ओपन केली तर अशीच पुन्हा ओपन होणार. गुगल ड्राईव्ह मध्येच ती फाईल ओपन होणार त्यांच्या लॉग इन मध्ये. ओके, जस्ट डिस्कनेक्ट दिस. ओके, सो त्यांच्या लॉग इन मध्ये ही आपोआप फाईल ओपन होणार. तर मित्रांनो हे आहे कोलॅबरेशन टूल. आणि अजून एक कोलॅबरेशन मी तुम्हाला आणखीन पुढे दाखवणार आहे, तुम्हाला आणखीन जास्त कल्पना येईल. पण एक डॉक्युमेंट आपण बघितलं, वर्ड डॉक्युमेंट आपण बनवलंय. नाव आय विल गो बॅक. हे ऑटोमॅटिकली सेव्ह झालंय. आता मी माझ्या ड्राईव्ह मध्ये जातो आणि इथे बघा आता आपल्याला दुसरी फाईल आलेली दिसते.
दिसली का तुम्हाला? 2 फाईल झाल्या आपल्या. मी सेव्ह केली नाही, ती आपोआप सेव्ह झालेली आहे. पुन्हा एकदा मी न्यू मध्ये जातो, पुन्हा Google डॉक्स मध्ये जातो आणि यावेळेला मी टेम्पलेट न वापरता माझी स्वतःची एक डॉक्युमेंट वापरतो. नवं क्रिएट करतो. ठीक आहे. सॅम्पल लेटर इंग्लिशमध्येच आहेत ना. आपण आता बघितलं ते इंग्लिशमध्येच आहे. त्यानंतर आता इथे मी नवीन डॉक्युमेंट बनवतोय. सो लेट्स स्टार्ट टायपिंग. पहिल्यांदा मी त्याचं नाव देतो काहीतरी. ओके, न्यू बिझनेस लेटर असं मी नाव दिलं आणि देन आय स्टार्टेड टायपिंग. पण इथे बघा मला त्याने सांगितलं यू कॅन ऍक्च्युअली इन्सर्ट नेम्स. सो समजा आता माझ्या टीम मध्ये एक माणूस आलेला आहे. ओके, सो असे जे काही ईमेल आयडी आपले सेव्ह असतील ते सगळे ईमेल आयडी आपल्याला इथे दिसतील. आणि काय काय ऍड करायचं ते ऍड पण करू शकतो तुम्ही. समजा मला एखादं डेट ऍड करायचे आहे तर मी डेट सिलेक्ट केली. ओके, आजची डेट आहे तर आपोआप डेट आली बघा इथे. सो अशा प्रकारे आपल्याला इथे ऍडिशन पण करता येते. किंवा मग तुम्हाला नॉर्मल जसं टाईप करायचंय तसं टाईप करू शकता. जर काही ऍड करायचं असेल तर फक्त ऍट द रेट वाला ऍड टाईप करायचा आहे आणि मग हे सगळं ऑप्शन्स आपल्याला मिळतात. ओके, बिझनेस लेटर, जुनी फाईल एखादी तुमच्या कम्प्युटर मधली ऍड करायची, चेकलिस्ट ऍड करायची. मी चेकलिस्ट वर क्लिक केलं तर ही चेकलिस्ट स्वरूपात आली. ओके, समजा मला चेकलिस्ट लिहायचे, लॉग इन, ओके, इन्स्टॉल, काय काय ऍक्टिव्हिटी करायच्या त्याची मला चेकलिस्ट लिहायची आहे. लॉग इन, इन्स्टॉल, फाइंड, अपलोड, अशा म्हणजे ऍक्टिव्हिटीज ज्या ज्या तुम्हाला करायच्या. सो ते आपल्याला चेकलिस्ट स्वरूपात टाकता येतात. पुन्हा मी एकदा ऍड वर क्लिक करतो आणि पुन्हा बघूया आपण काय काय करता येईल याच्यामध्ये. नंबर्ड लिस्ट, बुलेट लिस्ट, इमेज ऍड करता येईल. मला इमेज ऍड करायची डॉक्युमेंट मध्ये. ठीक आहे, सो मी अपलोड केली एखादी इमेज, माझ्या कम्प्युटर मधनं घेतली आणि ती इमेज मी इथे अपलोड करू शकतो. ठीक आहे, आता लेट मी फाइंड माय इमेज. कुठे मिळते का? इथे वेगळ्याच इमेजेस दिसत आहेत. ओके, सो ही एक इमेज मी ओपन केली. हे बघा, ही आता नेटबेटच्या नव्या कोर्सची इमेज होती, ती मी घेतली आणि ती आता इथे आपल्याला दिसायला लागली. सो यू कॅन इन्सर्ट इमेजेस आणि अशा प्रकारे तुमचे डॉक्युमेंट तुम्ही डेव्हलप करू शकता. खूप सिम्पल झालेलं आहे. पूर्वी जे आपण वर्ड डॉक्युमेंट मध्ये करायचो तर आपल्याला हा मेनू माहिती असणं गरजेचं असं आहे की फाईल मध्ये काय आहे, एडिट मध्ये काय आहे, व्ह्यू मध्ये काय आहे. आता ते सगळं त्यांनी एका बटनावर आणून ठेवलंय आणि दॅट बटन इज कॉल्ड एज @. ठीक आहे, फक्त तुम्हाला @ वर क्लिक करायचंय आणि मग ते आपल्याला सगळे ऑप्शन्स देतात की तुम्हाला काय काय ऍड करायचंय ते सगळं. हे झालं मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट. आपण एक दुसरं डॉक्युमेंट पण बनवलं, हे पण ऑटोमॅटिकली सेव्ह झालं असेल आपल्या ड्राईव्ह मध्ये. हे परत ड्राईव्ह मध्ये येतो आणि बघा इथे आपल्याला तिसरं डॉक्युमेंट दिसतंय. सो आता आपले हे तयार व्हायला लागले, आपल्या गुगल ड्राईव्ह भरायला लागलेला आहे. ओके, सो 3 डॉक्युमेंट्स आपले इथे क्रिएट झालेले आहेत. जसं आता आपण वर्ड बघितलं तसंच आता स्प्रेडशीट कडे जाऊया, एक्सेल कडे जाऊया. सो मी इथे एक्सेल मध्ये जातो. ओके, त्याला म्हणतात गुगल शीट्स. आता मी प्रश्न बघत नाहीये त्याच्यामुळे आता विचारू नका. थोड्या वेळाने मी पुन्हा प्रश्नांसाठी वेळ देईन तेव्हा विचारा. अगेन एक्सेलच्या पण टेम्पलेट्स आहेत आपल्याकडे आणि स्प्रेडशीटच्या पण टेम्पलेट आहेत. तुम्हाला स्क्रीन दिसते ना? मी स्क्रीनवर करून दाखवतोय हे. ज्योती मॅडम म्हणतात स्क्रीनवर करून दाखवा. सो मी स्क्रीनवरच करून दाखवलं तुम्हाला. ओके, सो इथे आपण एक्सेलच्या टेम्पलेट बघूया, स्प्रेडशीटच्या. तो स्प्रेडशीट आपण कशासाठी वापरतो? टॅब्युलर डेटा म्हणजे टेबल फॉर्मॅटमध्ये डेटा असेल, कॅल्क्युलेशन्स असतील त्याच्यासाठी, किंवा फार फार तर चार्टिंगसाठी, चार्टसाठी वापरतो. ओके, आता बघा इथे यांनी खूप साऱ्या टेम्पलेट्स दिल्या, अत्यंत जबरदस्त टेम्पलेट्स आहेत. इनवॉइसचं टेम्पलेट आहे. ऑब्व्हियसली आपण कॉमन यूज कोणते कोणते आहेत? टाइम शीट्स, इनवॉइसेस, अॅन्युअल बजेट, एक्सपेन्सेस. तुम्हाला तुमचे एक्सपेन्सेस मॅनेज करायचे तर त्याची पण शीट आपल्याला इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर परचेस ऑर्डर, अॅनालिटिक्स डॅशबोर्ड अजून ऍडव्हान्स आहे. त्याच्यासाठी तर तुम्हाला स्प्रेडशीटचाच एक मोठा कोर्स शिकावा लागेल, पण त्या पण कॅपॅसिटी इकडे त्यांनी दिलेल्या आहेत. प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे, गॅन चार्ट आहे, प्रोजेक्ट टाइमलाईन चार्ट आहे. त्याच्यानंतर बेबी नेम्स अनालिसिस आहे, बाईक अनालिसिस आहे. सो वेगवेगळ्या टाईपचे अनालिसिस करण्यासाठी कॅलेंडर शीट्स आहेत. बघा इथे वेगवेगळे शेड्युलर आहेत. ही खूप छान आहे, मला आवडली. मी शेड्यूलवर क्लिक करतो बघा आणि एक आपण आपलं एक्सेल मध्ये शीट फॉर्मॅटमध्ये कॅलेंडर आपण बनवू शकतो, आपलं डेली शेड्यूल बनवू शकतो. हे बघा, सो एक छानपैकी टेम्पलेट इथे यांनी दिलेली आहे आपल्याला आणि तुम्ही पूर्ण वीकली याचं प्लॅनिंग करू शकता. हे टाइम वाईज प्लॅनिंग आहे.
ओके, सो तुम्ही फक्त इथे भरू शकता की से फॉर एक्झाम्पल 8 वाजता से आय हॅव मीटिंग 1. ओके, ती मीटिंग 1 8ला आहे, 8:30ला आहे, 9:30ला एक मीटिंग, 1.5 तासाची माझी मीटिंग आहे. ओके, 9:30ला ब्रेक आहे. त्याच्यानंतर 10 वाजता मला आय हॅव टू गो टू ऑफिस. ठीक आहे. सो मी जस्ट आता जसं मनात येईल तसं टाईप करत जातोय, पण तुम्ही विचार कराल की मीटिंग आधी केली, ऑफिसला नंतर जातोय, असं कसं? तर जस्ट कल्पना देण्यासाठी की आपण अशा प्रकारे एक पूर्ण शेड्युलर आपलं बनवू शकतो मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये, सॉरी गुगल शीट्समध्ये. ओके, आता जसं मी आधी सांगितलं की ही फाईल आपोआप सेव्ह होत जाईल. त्याच्यानंतर एक्सेलमध्ये जे जे काही असतं, उदाहरणार्थ फॉर्म्युलाज असतात एक्सेलमध्ये, बरोबर? तर ते फॉर्म्युलाज पण आपल्याला ऍड करतात. शीट्स आहेत, मी इथे शीट्सवर क्लिक करतो बघा, आणि इथे आपल्याला नवीन एक शीट 2 ऍड झालेली आहे. मग फॉर्म्युला मी वापरून दाखवतो तुम्हाला. से फॉर एक्झाम्पल दिस इज 1000, दिस इज say 33, and then I can use formula equals sign लिहिलं, मग 1000 divided by 13 equals 30. हे कॅल्क्युलेशन्स करता आले मला. किंवा मला अजून ऍडव्हान्स फॉर्म्युलाज पण खूप सारे आहेत. ऍव्हरेज, समजा मला या दोघांचा ऍव्हरेज काढायचा आहे 1000 आणि 33चा, तर हा ऍव्हरेज आला. बेसिकली अनलिमिटेड याच्यामध्ये गोष्टी करू शकतो. मी मागे आता आपलं मनी स्मार्टचं सेशन झालं, ज्याच्यामध्ये मी आपला पोर्टफोलिओ मॅनेज कसा करावा ते शिकवलेलं, आणि त्याच्यासाठी मी गुगल शीटमध्ये पोर्टफोलिओ कसा बनवायचा, ज्याच्यामध्ये डेली स्टॉक चेंज होतात. म्हणजे ऍक्च्युली शेअर मार्केटमध्ये जी स्टॉकची प्राइस असेल त्या दिवसाची, ती एक गुगल शीटमध्ये ऑटोमॅटिकली येते, आपल्याला मॅन्युअली टाकायला लागत नाही. त्याचा चार्ट आपोआप बदलत जातो. सो तुम्हाला कुठेही पोर्टलवर जायची गरज नाहीये. तुम्ही फक्त गुगल शीट ओपन केलं की पूर्ण तुमचा अभ्यास त्याच्यामध्ये शेअर मार्केटचा करू शकता. एवढ्या ऍडव्हान्स कॅपॅसिटीज आहे त्याच्यामध्ये. आणि मी गुगल शीटवर एक कोर्स बनवणार आहे, ज्याच्यामध्ये मी सगळं स्टार्ट टू एंड शिकवणार आहे. पण तो कोर्स बराच मोठा आहे, तो साधारण 6 महिन्याचा कोर्स असणार आहे. त्याच्यावर विचार चालू आहे, अजून मी काम सुरू केलं नाही, पण कारण ते खूप डीप आहे, करायला एकदा सुरू केलं की खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये. एक्सेलचा मी ऑलरेडी बनवलेला आहे, गुगल शीटचा बनवायचा आहे. पण आत्ता पुरता तुम्हाला जे आपण एक्सेल मध्ये करतोय त्याची रिप्लेसमेंट गुगल शीट मध्ये तुम्हाला करता येईल, एवढं लक्षात ठेवणं पुरेसं आहे. ओके, याच्यामध्ये चार्टिंग आहे बघा. इन्सर्ट मध्ये तुम्ही गेलात की यू कॅन ऍक्च्युअली ऍड पिव्होट टेबल, चार्ट्स, ग्राफ्स. ठीक आहे, एक चार्ट आपण टाकून बघूया. आता इथे काही डेटा नाहीये, त्याच्यामुळे हा चार्ट आपला बनलेला नाहीये. ओके, बट लेट्स मेक सम डेटा. ओके, से पर्सन ए, पर्सन बी, पर्सन सी. पहिल्या महिन्याचा सेल होता 10 लाख, दुसऱ्याचा होता 11 लाख, तिसऱ्याचा होता 12 लाख. फेब्रुवारी महिन्यामध्ये याचा होता 11 लाख, याचा होता 12 लाख, याचा होता 13 लाख. तिसऱ्या महिन्यामध्ये याचा होता 13 लाख, याचा होता 12 लाख, याचा होता 11 लाख. जस्ट एक्झाम्पल म्हणून मी टाकतो डेटा. ओके, सेल मंथ 1, मंथ 2, मंथ 3. ओके, मी एक बेसिक डेटा घेतला, हा डेटा इथे ऍड करतो, आणि आता मी इन्सर्ट मध्ये जाऊन सांगतो की मला याचा चार्ट दे बनवून. हे बघा, इन 1 मिनिट, लेस दॅन 1 मिनिट आपल्याला चार्ट मिळाला. पर्सन ए चा सेल वाढता आहे, पर्सन बी चा सेल कमी जास्त होतोय, पर्सन सी चा सेल कमी कमी होतोय. सो लगेच तुम्हाला अनालिसिस कळला की कुठला माणूस चांगला परफॉर्म करतोय, कुठला माणूस वाईट परफॉर्म करतोय. दिस इज द पॉवर ऑफ चार्टिंग सॉफ्टवेअर, दिस इज द पॉवर ऑफ गुगल शीट्स. ओके, अनालिसिस खूप चांगला होऊ शकतो, खूप पॉवरफुल होऊ शकतो. ओके, सो फ्रेंड्स, आत्ता आपण गुगल ड्राईव्ह शिकतोय, शीट शिकत नाहीये, त्याच्यामुळे शीट्स मध्ये मी जास्त डीप जाणार नाही, पण एवढा तुम्हाला डेमो पुरेसा असेल. आता आपण पुन्हा एकदा इथे येऊया आणि बघूया आपलं चौथं डॉक्युमेंट इकडे दिसतंय का. हे बघा, एक पीडीएफ होती जी ओरिजिनली मी अपलोड केली होती. त्याच्यानंतर 2 वर्ड डॉक्युमेंट्स आपण बनवले, एक टेम्पलेट मधनं बनवलं, एक ब्लँक बनवलं, आणि ही आता आपण बनवलेली एक्सेल शीट आपल्याला दिसते. ओके, मेक सेन्स. सो 2 डॉक्युमेंट्स आपण आतापर्यंत बनवले, वर्ड आणि स्प्रेडशीट. खूप महत्वाचे डॉक्युमेंट्स होते, आणि म्हणून मी थोडा जास्त वेळ याच्यावर घेतला. आता आपण जाऊया तिसऱ्या टाईपच्या डॉक्युमेंटकडे, जे पॉवर पॉईंटचे रिप्लेसमेंट आहे, ती म्हणजे गुगल स्लाइड्स. सो पुन्हा मी इथे न्यू मध्ये गेलो आणि गुगल स्लाइड्स मध्ये गेलो. सेम आहे, टेम्पलेट्स पण मिळणार, ब्लँक पण मिळणार. आता मी ब्लँक नाही बनवत, टेम्पलेट बनवूया थेट.
ओके, सो मी गुगल स्लाइड्स मध्ये गेलो. गुगल स्लाइड्स पण खूप छान आहे, पॉवरफुल आहे. मी खूप वर्ष झाली पॉवर पॉईंट वापरत होतो आणि आता मी पॉवर पॉईंट गेले 2-3 वर्ष हातच लावलेला नाही पॉवर पॉईंटला. सगळं जे आहे एकतर मी माइंड मॅप मध्ये करतो, नाही तर गुगल स्लाइड्स मध्ये करतो. ओके, सो लेट सी यांनी कोणत्या कोणत्या टेम्पलेट दिल्या. अत्यंत ब्युटिफुल क्लीन टेम्पलेट आहेत, फार जास्त अॅनिमेटेड टेम्पलेट्स नाही आहेत. आणि एक तर त्यातली टेम्पलेट माझी खूप फेवरेट आहे, मी बऱ्याच वेळा वापरतो. आय शो यू. कुठे गेली बरं? त्यांची ओरिजिनल टेम्पलेट होती ते, आय डोंट फाइंड इट हिअर. आय डोंट नो ती माझ्याकडे कुठे सेव्ह झाली आहे, पण इथे दिसत नाहीये मला. छान टेम्पलेट होती ती, मी तुम्हाला तीच दाखवली असती. एकदम बेसिक आहे ती, पण आता आपण एखादी सॅम्पल घेऊया. ओके, से फॉर एक्झाम्पल ही घेऊया, मला चांगली दिसते, कन्सल्टिंग प्रपोजलची. सो पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये आपण ज्या स्लाइड्स बनवतो, अगदी त्या तशा तुम्ही इथे पण बनवू शकता. आणि इट इज ड्रॅग अँड ड्रॉप. सो तुम्हाला जे चेंजेस करायचे आहेत फक्त त्याच्यावर क्लिक करायचं आणि चेंज करायला सुरू करायचं. प्रपोजल. सो अशा प्रकारे तुम्ही एडिटिंग करू शकता. त्यांनी ऑलमोस्ट प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या टेम्पलेट्स दिलेल्या आहेत बघा. बुलेट पॉइंट साठी आहेत, क्लीन टेक्स्ट साठी आहे, त्याच्यानंतर पॉइंटर साठी आहे, कोट साठी आहे, एकच मोठं कोट पेजवर टाकायचं असेल तर, हेडिंग साठी आहे, सेक्शन्स ज्याला म्हणतात. त्याच्यानंतर इमेज प्लस टेक्स्टचे फॉर्मॅट आहे. ओके, ग्राफ आहे, ट्रेंड अनालिसिस आहे. सो ह्या टेम्पलेट्स आहेत. टेम्पलेट्स म्हणजे काय? हे साचे आहेत. हे साचे आपल्याला आपल्या यूज साठी वापरायचे आहेत. दीपक देशपांडे मगासपासून म्हणतात की हे इंग्लिश नाहीये. सो इट्स ओके, तुम्ही इंग्लिश टाईप करू शकता स्वतःसाठी. ओके, दॅट्स नॉट अ बिग डील. ठीक आहे, हे जे लॉरेम इप्सेम नावाचं टेक्स्ट आहे, तुम्ही म्हणताय की इंग्लिश नाहीये, हे बेसिकली जगामध्ये सगळीकडे वापरलं जातं. जेव्हा काही टेक्स्ट नसतं, सॅम्पल टेक्स्ट म्हणून द्यायचं असतं, तेव्हा लॉरेम इप्सेम वापरतात. त्याचा काही अर्थ नाहीये आणि म्हणून तुम्हाला वाटतं की हे इंग्लिश नाहीये. ओके, सो सगळीकडे तुम्हाला ते एकच टेक्स्ट दिसेल बघा, लॉरेम इप्सेम. याचा अर्थ हे डमी टेक्स्ट आहे, हे फक्त जागा भरण्यासाठी इथे दिलेलं आहे. सो एक कम्प्लीट स्लाइड शो तुम्हाला इथे मिळतोय. तुमच्या टीमचे फोटोग्राफ्स, टीमचा परफॉर्मन्स, हे सगळं तुम्हाला एका छान सुंदर टेम्पलेट मध्ये दाखवता येईल. तुम्ही स्वतः डिझाईन करायला गेलात तर त्याची फार वाट लावता प्रेझेंटेशनची, आणि त्याच्यामुळे त्यांनी ज्यात दिलेला टेम्पलेट आहे, साचा जो आहे, तो वापरणं जास्त चांगलं आहे. ठीक आहे, आता एक गोष्ट मला यांची खूप जास्त आवडते गुगल डॉक्सची, ती म्हणजे यू कॅन सिम्पली मेक इट इन टू अ PDF डॉक्युमेंट. कारण पॉवर पॉइंट फाईल जी आहे ती हेवी होते थोडी, किंवा लोक त्याच्यात बदल करू शकतात. तर त्यांनी बदल करू नये असं वाटत असेल तर एक सिंपल गोष्ट त्यांनी दिली बघा. इथे मी फाईल मध्ये गेलो. ओके, फाईल मध्ये गेल्यानंतर डाउनलोड ऑप्शन दिला त्यांनी, आणि डाउनलोड मध्ये मी पॉवर पॉईंट फॉर्मॅट मध्ये करू शकतो. म्हणजे मला समजा एक्सेल मध्ये काम करायचं असेल, मायक्रोसॉफ्ट टूल्स मध्ये काम करायचं असेल, तर पॉवर पॉईंट मध्ये मी ओपन करू शकतो. ODP फॉर्मॅट आहे, ओपन डॉक्युमेंट प्रोटोकॉल, त्याच्यात करू शकतो. PDF मध्ये करू शकतो. हे खूप पॉवरफुल आहे, मी खूप वेळा वापरतो. डॉक्युमेंट बनवतो आणि त्याला डाउनलोड ॲज PDF करतो, आणि मग त्याची एक PDF कॉपी माझ्या कम्प्युटरमध्ये मला सेव्ह करता येते. आता मी करत नाहीये, पण इथे मला अशा प्रकारे सेव्ह करता येईल. ओके, सो PDF फाईल बनवायची असेल तुम्हाला, ई बुक्स बनवायचे असतील तर केवढं सोपं आहे. मग अशी आपण वर्ड डॉक्युमेंट बघितला ना, हे बघा, हे वर्ड डॉक्युमेंट आहे. ओके, हे टेम्पलेट होती. समजा तुम्हाला पुस्तक लिहायचं आहे, सो तुम्ही टपाकटप याच्यामध्ये कंटेंट लिहायला सुरू केलं, एकामागोमाग एक पानं भरली, पुस्तक लिहिलं, आणि त्याच्यानंतर फक्त तुम्हाला फाईल, डाउनलोड, PDF एवढंच करायचं आहे. मग हे PDF बुक होऊन जाईल, ई बुक लगेच बनून जाईल त्याचं. ओके, मी खूप वर्षापूर्वी मॅगझिन बनवायचो. नेटबेटचं आमचं मॅगझिन असायचं, आता ते बंद झालंय, म्हणजे खूप वर्षापूर्वीच बंद झालंय. पण त्याच्या वेळेला मी असंच करायचो, गुगल डॉक्स मध्ये ते कंटेंट बनवायचो आणि सरळ डाउनलोड ॲज PDF केलं की मला एक छान त्याची PDF कॉपी, ई बुक कॉपी मिळायची. तर ते पण तुम्ही करू शकता. EPUB पण आहे बघा, तेव्हा नव्हतं EPUB, पण हे मी आत्ताच बघितलं बघा. व्हेरी गुड. EPUB फॉर्मॅट म्हणजे मोबाईलमध्ये वाचण्यासाठी सगळ्यात बेस्ट फॉर्मॅट आहे. कारण PDF आपल्याला सारखी लहान मोठी करावी लागते ना, पण EPUB फॉर्मॅटमध्ये लहान मोठं करावं लागत नाही आणि ते मोबाईलमध्ये छानपैकी वाचता येतं. सो जर तुम्ही बुक लिहिणार असाल तर तुम्हाला गुगल डॉक्स पुरेसं आहे, आणि EPUB
फॉर्मॅट पण आता आलेला आहे त्याच्यामुळे तर तुम्ही ऍक्च्युली इथे बुक लिहून ईपब फॉर्मॅट मध्ये सेव्ह करून Amazon Kindle वर सेल करू शकता. सो तुमचा पब्लिशिंग बिझनेस तुम्ही गुगल डॉक्स मध्ये करू शकता. एवढं सोपं आहे, फ्री ऑफ कॉस्ट. ओके, सो मी जसं म्हटलं की याच्या पॉसिबिलिटीज अनलिमिटेड आहेत. मी सांगत बसलो तर मग हा 6 महिन्याचा कोर्स होऊ शकतो, एवढं डीप याच्यामध्ये गोष्टी पॉसिबल आहेत. ओके, सो आपण आता 3 गोष्टी बघितल्या: वर्ड, स्प्रेडशीट, डॉक्युमेंट, स्प्रेडशीट आणि स्लाइड्स. एक लास्ट वाली बघूया, ड्रॉइंगची. गुगल फॉर्म्स मी आता घेत नाही कारण ते आपण ऑलरेडी शिकलोय आणि मी आता थेट गुगल ड्रॉइंग मध्ये जातो. ते पण छान आहे कारण तुम्हाला अगदी बेसिक ड्रॉइंग टूल्स याच्यामध्ये दिलेले आहेत त्यांनी. ओके, सो हे इथे गुगल ड्राईव्ह ओपन होत आहे आणि यू कॅन सिम्पली स्टार्ट ड्रॉइंग समथिंग. लेट मी सी. हे बघा, समजा तुम्हाला लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, लाईन ड्रॉ केली. तुम्हाला कोणाला एक्सप्लेन करायचं असेल एखादी गोष्ट तर क्विकली तुम्हाला अशा प्रकारे ड्रॉइंग कडून एक्सप्लेन करता येते. त्याच्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत. ॲरो ड्रॉ करायचा आहे, सो मी असा ॲरो ड्रॉ केला. ओके, मॅप बनवायचा आहे तर तुम्ही मॅप बनवू शकता त्याच्यामध्ये, किंवा डायग्राम आहे बघा, हा डायग्रामचा ऑप्शन चांगला आहे. सो अनेक त्यांनी इथे डायग्राम्स दिलेले आहेत बघा आपल्याला, टेम्पलेट्स. ओके, सो तुम्ही तसे डायग्राम्स पण बनवू शकता, टेबल्स बनवू शकता. तुमचा हायरार्की चार्ट असेल तर हायरार्की चार्ट बनवू शकता. हा बघा, असा इथे चार्ट आला. ओके, सो ड्रॉइंग टूल्स पण आपल्याला यांनी दिलेले आहेत. सिम्पल ड्रॉइंग्स पण आहेत. लाईनचे कलर तुम्ही बदलू शकता. ओके, असे वेगवेगळ्या कलर मध्ये बदलू शकता. त्याच्यानंतर अजून काय काय आहे बघूया इथे. शेप्स आहेत वेगवेगळे, सो यू कॅन सिम्पली यूज सम शेप्स टू ड्रॉ. हे बघा, असे शेप्स तुम्ही ड्रॉ करू शकता. अनलिमिटेड आहेत. म्हणजे अगेन आता तर मी तुम्हाला टूल्स असे तसे आडवे तिडवे दाखवतोय, पण ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं की गुगल ड्रॉइंग मध्ये तुम्हाला बऱ्याच काय काय गोष्टी पॉसिबल आहेत. ओके, उदाहरणार्थ टेक्स्ट फॉर्मॅटिंग आहे, वेगवेगळ्या टाईपचं टेक्स्ट तुम्हाला बनवायचं असेल, डिझाईन करायचं असेल, सेम इथे टेक्स्ट फॉर्मॅटिंग करू शकतो. माझं नाव लिहिलंय. सो एक चांगलं प्रोफेशनल डॉक्युमेंट आपण याच्यामध्ये, इमेज डॉक्युमेंट आपण याच्यामध्ये बनवू शकतो. आणि सगळं झाल्यानंतर ऑल यू कॅन डू इज फाईल सिम्पली डाउनलोड इट ॲज अन इमेज. तुम्ही PDF म्हणून पण डाउनलोड करू शकता, JPG, PNG किंवा SVG. SVG म्हणजे स्केलेबल असते, ती किती मोठी केली तरी ब्लर होत नाही, खराब होत नाही. ओके, असे तुम्ही वापरू शकता. मी आता एक PNG करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, हे डॉक्युमेंट मी PNG फॉर्मॅट मध्ये सेव्ह करतोय बघा, माझ्या कम्प्युटर मध्ये सेव्ह करतोय. ठीक आहे, याला मी नाव दिलं गुगल ड्रॉइंग. याला मी नाव दिलं गुगल ड्रॉइंग. ओके, आणि सेव्ह केला. सेव्ह झालंय आणि मी आता ओपन करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही अशा प्रकारे जे मी आता बनवलं ते एका ड्रॉइंग फॉर्मॅटमध्ये PNG फॉर्मॅटमध्ये सेव्ह झालं. मी कोणालाही पाठवू शकतो, वेबसाईटवर अपलोड करू शकतो. आणि हे दिस इज जस्ट टिप ऑफ आईसबर्ग, म्हणजे हिमनगाचं टोक आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या पॉसिबिलिटीज तुम्हाला करता येण्यासारख्या आहेत. ओके, सो बरेच लोक प्रोफेशनल ड्रॉइंग्स बनवतात गुगल ड्रॉइंग मध्ये. तुम्ही कधी सर्च करून बघा युट्यूबवर किंवा गुगलमध्ये, लोक ऍक्च्युली जे म्हणतात ना काय, स्केचिंग किंवा चित्र असतात, ती तशी पण प्रोफेशनली काढू शकतात. एवढं पॉवरफुल ते आहे. सो हे झाले मित्रांनो क्रिएटिंग डॉक्युमेंट. जसे जसे मी क्रिएट करतोय त्याची यादी आपोआप इथे तयार होते बघा. हा माझा ड्राईव्ह आहे ना, आपोआप हा भरायला सुरू झालेला आहे. ओके, सो आपला पॉइंट नंबर 2 जो होता तो आता आपण कव्हर केला. ह्या सगळ्या फाईल्स मी बंद करतो. हे जरा दुकान जास्त मोठं झालंय, हे मी बंद करतो. पुन्हा इथे येतो आपल्या माइंड मॅपवर आणि आपण क्रिएटिंग फाईल्स हा पार्ट बघितला. आपण 4 टाईपच्या फाईल्स बनवल्या: डॉक्युमेंट, शीट, स्लाइड्स, ड्रॉइंग. आस्क मी युअर क्वेश्चन्स इफ यू हॅव. हायरार्की चार्ट. मॅडम गुगल ड्रॉइंग मध्ये जा, इन्सर्ट मध्ये जा आणि मग तुम्हाला चार्टचा ऑप्शन मिळेल. इन्सर्ट ड्रॉइंग मध्ये, इन्सर्ट डिझाईन मध्ये. बघा, आता मी तुम्हाला पॉसिबिलिटीज सांगतोय. आता तुमच्या मनात जर प्रश्न येतील की हे कसं करायचं, ते कसं करायचं, तर सिम्पली गो टू गुगल अँड युट्यूब. आपण मागच्या सेशन मध्ये मी तुम्हाला गुगल सर्च कसं वापरायचं ते पण शिकवलंय. सो जस्ट गुगल मध्ये जाऊन विचारा की हायरार्की चार्ट गुगल ड्रॉइंग मध्ये कसा बनवायचा, तो तुम्हाला त्याचा व्हिडिओ किंवा उत्तर शोधून देणार. मी पॉसिबिलिटीज सांगतोय, काय काय शक्यता आहेत सांगतोय. ऍक्युरेट त्या कशा करायच्या गोष्टी
हाऊ टूचा पार्ट आहे तो तुम्ही युट्यूबवर शोधून घ्या. स्वप्नीलजी शेअरिंग बद्दल मी अजून डिटेलमध्ये सांगणार आहे. हा बघा आपला पुढचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे शेअरिंग मी डिटेलमध्ये सांगणार आहे. डोंट वरी अबाउट इट. शेअरिंग खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये अनेक फीचर्स आहेत. सो ते मी तुम्हाला सगळे दाखवणार आहे. फाईल ऍक्शन्स, जेव्हा फाईल ऍक्शन्स येतील तेव्हा बघा काय काय ते. ओके. आता जर तुम्हाला कळलं असेल तर यस लिहा, प्रश्न असतील तर प्रश्न लिहा. दीपकजी, नेटबेटचे जुने आणि फ्युचरचे सगळे सेशन्स कसं मिळवायचं ते मी थोड्या वेळाने सांगणार आहे. होल्ड ऑन. Is it possible to create index of all files saved in drive by selecting all files? Yes, you can create index also. बेसिकली ड्राईव्ह मध्ये तुम्हाला ते सॉर्ट करता येतात. तुम्ही इंडेक्सिंग विचारताय, दॅट इज सॉर्टिंग. सॉर्ट पण करता येतात. पण पॉवर ऑफ गुगल ड्राईव्ह ही आहे की तुम्हाला सॉर्टिंगची गरज नाही. कारण सॉर्टिंग कशाला लागते? आपल्याला सर्चिंग साठी लागते. सो बेसिकली यू कॅन सिम्पली सर्च इट आणि ते डॉक्युमेंट आपल्याला शोधून देतात. त्यामुळे सॉर्टिंगची तशी गरज लागत नाही, पण कपॅसिटी आहे, कपॅबिलिटी आहे. ओके. सो इफ यू अंडरस्टूड, मग आपण पुढे जाऊया. मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये ड्राईव्ह सेम असतो. काही फीचर्स मोबाईल मध्ये नसतील. एडिटिंगचे जास्त डीप फीचर मोबाईल मध्ये नसतील, पण मोबाईल इज मेनली फॉर ऍक्सेसिंग डेटा, शेअरिंग डेटा. एक्सेल शीट पण त्याच्यात एडिट करता येते, पण त्याच्यात एडिट करण्यात वेळ लागेल, कारण प्रत्येक सेल छोटा दिसेल. शक्यता सगळ्या त्यांनी मोबाईलमध्ये जेवढ्या देता येतील तेवढ्या दिल्यात, पण जे प्रोफेशनल युजर्स असतील त्यांनी डेस्कटॉपच वापरा. ओके, गुड. सो आता मी पुढे जातो. पुढचे महत्वाचे मुद्दे आपल्याला शिकायचे आहेत. ठीक आहे, आपण फाईल्स बघितल्या. आता आपण क्रिएट केल्या फाईल्स, आता आपण आपल्या कम्प्युटर मध्ये अपलोड पण करू शकतो. हा म्हणजे याला स्टोरेज म्हणून पण वापरू शकतो. एखादी फाईल आपल्याला वाटली महत्वाची आहे डॉक्युमेंट, तर तुम्ही ते थेट तुमच्या गुगल ड्राईव्ह मध्ये सेव्ह करू शकता. ओके. जसं मी ही फाईल अपलोड केलेली आहे, एक्झिम वेबिनारची एक सॅम्पल फाईल. पण आता मी तुम्हाला करून दाखवतो. तर याच्यामध्ये बघा, जेव्हा तुम्ही न्यू वर क्लिक करता तेव्हा तुम्हाला दोन ऑप्शन मिळतात. फाईल अपलोड करू शकता किंवा अख्खाच्या अख्खा फोल्डर पण अपलोड करू शकता तुम्ही. ओके. आपण एक क्विकली करून बघूया. त्याच्यासाठी मला डेस्कटॉपवर जावं लागेल. तुम्हाला आय होप माझा डेस्कटॉप दिसतोय. हॅव आय डन समथिंग रॉंग? नाही, ठीक आहे. ओके. सो आपण एक इथे हे बनवूया. न्यू फोल्डर बनवतोय बघा मी. ओके. न्यू फोल्डर बनला. त्या न्यू फोल्डरला नाव देऊया फॉर गुगल ड्राईव्ह, फॉर जीडी असं मी नाव दिलं. आणि त्या फॉर जीडी मध्ये एखादी फाईल बनवून टाकूया आपण. ठीक आहे. हा फॉर जीडी जो फोल्डर आहे ना, नवा फोल्डर बनवला, त्याच्यात मी एखादी फाईल ऍड करतो. से कुठलं बरं ऍड करू? परत एक्झिम वेबिनारच करतो. हा एक्झिम वेबिनार मी त्यामध्ये ऍड करून ठेवला. म्हणजेच काय केलं, मी एक नवा फोल्डर बनवला माझ्या डेस्कटॉपवर आणि त्याच्यामध्ये एक फाईल ऍड केली. आता मला काय करायचंय, हा पूर्ण फोल्डर त्याच्या आतमधल्या फाईल सोबत ऍड करायचं आहे. ओके. तुम्हाला स्क्रीन दिसत नाहीये? जस्ट अ मिनिट. ओके, ठीक आहे. मी शेअर करतो परत. आय होप आता दिसत असेल. ओके, स्क्रीन दिसतोय. ओके, ठीक आहे. मी एक फोल्डर बनवलाय, हा फॉर जीडी नावाचा. हा बघा निळ्या पट्टीत दिसतोय तुम्हाला. आत्ताच बनवला आणि त्याच्यामध्ये एक फाईल ऍड करून ठेवली, एक्झिम वेबिनार नावाची एकच सिंपल फाईल मी ऍड करून ठेवले. ओके. आता मला काय करायचंय, हा जो माझ्या डेस्कटॉप मधला फोल्डर आहे तो त्याच्या आतमधल्या फाईल सहित गुगल ड्राईव्ह मध्ये ऍड करायचा आहे. ठीक आहे. सो आता आपण जाऊया गुगल ड्राईव्ह मध्ये. मला जस्ट परत एकदा सांगा की तुम्हाला हे दिसतोय की नाही. जस्ट अ मिनिट. हा,
आता तुम्हाला परत गुगल ड्राईव्ह दिसतोय की नाही एवढं मला कन्फर्म करा. दोघा तिघांनी केलं तरी चालेल. आपण गुगल ड्राईव्ह मध्ये आलेलो आहोत पुन्हा. तो शेअर झाले की नाही मला एकदा सांगा. ओके, ठीक आहे. थँक्यू. सो आता आपण काय करतोय, मगाशी मी डेस्कटॉपवर गेलो, गुगल ड्राईव्ह बंद केलं, डेस्कटॉपवर गेलो, एक नवा फोल्डर बनवला, त्याच्यामध्ये एक नवी फाईल टाकली. आता ते दोन्ही मला माझ्या ड्राईव्हमध्ये आणायचं आहे. त्याच्यासाठी मी न्यूवर क्लिक करतो आणि फोल्डर अपलोड करतो. एक फाईल नाही, मला पूर्ण फोल्डर अपलोड करायचं आहे. ठीक आहे, मग मी फोल्डर अपलोडवर क्लिक केलं आणि मग आपलं सगळं फोल्डर ओपन होईल आणि त्यातला आपल्याला जो पाहिजे तो सर्च करा. हा फॉर जीडी नावाचा मी फोल्डर बनवला होता. हा फोल्डर मी अपलोड करतोय. बघा, ऍज सिम्पल एज दॅट. त्याने मला विचारलं की अपलोड वन फाईल टू दिस साईट. येस, जेवढ्या फाईल्स असतील त्या सगळ्या मला अपलोड करायच्या. तर आता मित्रांनो तुम्ही बघाल, तुम्हाला एक फोल्डर आलेला दिसतोय बघा. दिसलं फोल्डरचा आयकॉन? ही फाईल नाहीये, हा फोल्डर आहे. ओके, फॉर जीडी. अजून हा अपलोड होतोय, जस्ट झाला. ओके, अजून बाकी आहे. एक फाईल त्यातली होते, पण फोल्डर बनला बघा. कळलं? फॉर जीडी नावाचा फोल्डर असाच असा मी घेऊन आलो. तो इथे फोल्डरच्या स्वरूपात दिसतोय. त्याच्यावर मी क्लिक केलं तर त्याच्या आतमधली फाईल पण इथे आलेली मला दिसते आहे. सो तुम्ही पूर्णच्या पूर्ण फोल्डर इम्पोर्ट करू शकता किंवा सिंगल फाईल पण अपलोड करू शकता. आता आपण फोल्डरवर आलेलो आहोत तेव्हा मी तुम्हाला सांगतो, सुरुवात आपली झाली होती माय ड्राईव्हने, म्हणजे माय कम्प्युटरने. ओके, या माय ड्राईव्हच्या आतमध्ये एक फोल्डर मी बनवला. ओके, बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या इथं पसरलेल्या आहेत. सगळ्या फाईल्स मी आता बनवल्या. तर मी काय करतो, मी आता एक नवा फोल्डर अजून बनवतो. हा फॉर जीडी मी बनवलेला नाहीये, हा मी बाहेरून आतमध्ये आणलाय. माझ्या कम्प्युटर मधून मी गुगल ड्राईव्ह मध्ये आणला. तर मी एक नवा फोल्डरच बनवतो. ओके, न्यू वर क्लिक केलं की आपल्याला पहिलाच ऑप्शन दिसतोय फोल्डर. नवा फोल्डर बनवला. त्या फोल्डर मध्ये मी लिहिलं ट्रेनिंग डॉक्युमेंट्स. आता मी तुम्हाला ट्रेनिंग देतो ना, तेव्हा जे डॉक्युमेंट्स क्रिएट केले त्याच्यासाठी मी एक फोल्डर बनवला. आता हा दुसरा फोल्डर आला बघा इथे, ट्रेनिंग डॉक्युमेंट नावाचा. ऍज सिम्पल एज दॅट. आता फोल्डर्स आपल्याला बनायला लागले. ठीक आहे, मग मी काय करतो, जेवढ्या फाईल्स आहेत माझ्या त्या सगळ्या फाईल्स मी इथे ट्रेनिंग डॉक्युमेंट मध्ये आणतो. ह्याची ड्रॅग कॅपॅसिटी संपली वाटतं. ओके, सो मी काय करतो, या प्रत्येक फाईलला क्लिक केलं. ओके, क्लिक केल्यानंतर आपल्याला मूव्हचा ऑप्शन मिळाला. हा बघा, मग मी सांगितलं मूव्ह इट टू फोल्डर. कोणता फोल्डर? तर माय ड्राईव्ह मध्ये असलेला ट्रेनिंग डॉक्युमेंट फोल्डर. ओके, हे केलं तर माझी ती फाईल जी आहे ती फाईल माय ट्रेनिंग डॉक्युमेंट या फोल्डर मध्ये आली. ठीक आहे, अजून एका फाईलला आपण सेम करूया. क्लिक केलं, मूव्ह टू केलं आणि मूव्ह केल्यानंतर परत सिलेक्ट केलं की मला ह्या ट्रेनिंग डॉक्युमेंट नावाच्या फोल्डर मध्ये जायचं आहे, तर मला तिथे पाठवा. आता ह्या फाईल्स ज्या आहेत ना मित्रांनो, ह्या फाईल्स मला माझ्या ट्रेनिंग डॉक्युमेंट या नव्या फोल्डर मध्ये आलेल्या दिसत आहेत बघा. सो तुम्ही ऑर्गनायझिंग पण करू शकता. फाईल ऑर्गनायझेशन जे आहे ते पण तुम्ही इथे करू शकता. मी दोनच करून दाखवलं सॅम्पल म्हणून, पण तुम्ही ऑलमोस्ट सगळ्याच करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथे त्या ड्राईव्हची ऍक्टिव्हिटी दिसते, त्याचे डिटेल्स दिसतात आणि ऍक्टिव्हिटी दिसते. तर तुम्हाला इथे ऍक्टिव्हिटी मध्ये दिसेल की मी 2 आयटम्स मूव्ह केले त्याच्यामध्ये. किती वाजता? 8:35 वाजता. हा कधी क्रिएट झाला? 8:34 वाजता. ओके, वेन आय अपलोडेड अ न्यू आयटम 8:33 वाजता. कुणी केला, कधी केला, दोन्ही गोष्टी आपल्याला समजतात. ओके, आणि याच्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कोलॅबरेशन करू शकता ना, की ह्या ड्राईव्हचा या फोल्डरचा ऍक्सेस तुम्ही इतर कोणाला देऊ शकता, इतर तुमच्या टीम मेंबरला, आणि त्यांना पण गुगल ड्राईव्ह मध्ये तो फोल्डर तसाच दिसणार. त्यांनी फाईल ऍड केली तर तुम्हाला दिसणार, तुम्ही फाईल ऍड केली तर त्यांना दिसणार. सो तुमच्या टीम बरोबर तुम्ही कोलॅबरेट करू शकता. टीमला सांगू शकता की हा माझा कॉमन फोल्डर आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही पिकनिकला गेलात मित्रांबरोबर. ओके, प्रत्येकाने आपापल्या फोटोमध्ये फोनमध्ये फोटो काढले. मग तुम्ही काय करणार, गुगल ड्राईव्ह मध्ये जा, एक फोल्डर बनवा आणि त्या फोल्डरचा ऍक्सेस 4 मित्रांना द्या आणि त्यांना आपापल्या फोन मधले फोटो त्या फोल्डर मध्ये सेव्ह करायला सांगा. म्हणजे सगळे फोटो एकत्र एकाच फोल्डर मध्ये आले. ओके, सो याला म्हणतात कोलॅबरेशन फीचर. सगळ्यांना दिसणार आणि सगळेजण त्याच्यामध्ये ऍड डिलीट करू शकतात. पुढे मी शेअरिंग मध्ये कसं करायचं ते सांगणार आहे. आता फक्त तुम्हाला ऑप्शन्स सांगितले. आता आणखीन एक ऑप्शन इथे सांगतो तुम्हाला मित्रांनो. इथे एक आपल्याला फीचर दिसतोय, ओके, लिस्ट व्ह्यूचा. तर मी लिस्ट व्ह्यूला जर क्लिक केलं तर हे आपल्याला जे बॉक्सेस दिसत होते ते लिस्ट मध्ये दिसायला लागले बघा. मग अशी कोणीतरी विचारलं ना मला इंडेक्स करता येते का,
तर ही अशी इंडेक्स करता येते. हा पहिलं जे आहे सजेस्टेड आहे, म्हणजे गुगल डॉक्स, गुगल ड्राईव्ह स्वतःहून मला सांगायला लागतं की कुठली फाईल तुला रेकमेंडेड आहे काम करायला. आता तर नवीनच आहे हे, म्हणून त्यांना माहिती नाहीये, पण जसं माझं काम वाढायला लागेल गुगल ड्राईव्ह मधलं, मग त्यांना कळेल की हा नेहमी येतो या फाईलवर जास्त काम करतो, मग त्या फाईलला पुढे आणून सजेस्टेड मध्ये आणून ठेवणार. कळलं? कारण त्यांचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करताय तिथे. त्यामुळे शोधाशोध पण करायला लागत नाही. आपलं तुम्ही जर तुमचं वर्क बिहेवियर बघितलं ना, तर बेसिकली आपलं 90% काम 80-20 रूल जो आहे ना, आपलं 80% काम पण 20% फाईलवर करत असतो. त्या 20% फाईल तुम्हाला इथे सजेस्टेड मध्ये दिसत असणार, त्याच्यामुळे शोधण्याचा पण गरज लागत नाही. ओके. मग त्याच्यानंतर इथे सॉर्टिंग आहे. आधीचे आपल्याला फोल्डर दिसत आहेत, नंतर आपल्याला त्याच्या फाईल्स दिसत आहेत. आता इथे नेम सॉर्टिंग आहे बघा. ओके, हे नेमने सॉर्ट केलेत. मी ज्याला परत केलं तर उलट झालं. म्हणजे टी पासून, म्हणजे झेड पासून ए पर्यंत किंवा ए पासून झेड पर्यंत. आधी फोल्डर्स नंतर फाईल्स. ओके, अशा प्रकारे सिक्वेन्स आहे. त्याच्यानंतर तुम्ही ओनर सिक्वेन्स करू शकता, पण आता ओनर एकच आहे. त्याच्यानंतर तुम्ही लास्ट मॉडिफाईड त्याचा पण सिक्वेन्स करू शकता. कुठली रिसेंट चेंज केलेली आहे. तुम्ही जर क्लिक केलं लास्ट मॉडिफाईड बाय मी, लास्ट ओपन बाय मी, ते तुम्ही सर्च करू शकता. आणि फाईल साईजने पण सर्च करू शकता. सॉरी, इथे सॉर्ट नाही आहे, पण तुम्ही फाईल साईज इथे दिसते. सो कोणती मोठी आहे कोणती छोटी आहे. ओके, सो सॉर्टिंग कॅपॅबिलिटी आहे त्याच्यामध्ये. हे झालं आपलं फोल्डरिंग. जो आपण काय केलं आता, ऍक्च्युली फोल्डर्स क्रिएट केले. बाय द वे, फोल्डरच्या आतमध्ये फोल्डर आणखीन क्रिएट करता येतो. हा ट्रेनिंग डॉक्युमेंट फोल्डर मी ओपन समजा केला आणि त्याच्यामध्ये येऊन मी एक नवा फोल्डर क्रिएट करू शकतो. ओके, त्याच्यामध्ये म्हटलं की हे कुठलं ट्रेनिंग आहे, तर हे टेक्समार्टचं ट्रेनिंग आहे. तर मी हा टेक्समार्ट साठी क्रिएट केला डॉक्युमेंट. लक्षात आलं तुम्हाला? सिमिलरली मी अजून एक डॉक्युमेंट क्रिएट करेन, अजून एक फोल्डर याच्या आतमध्ये क्रिएट करेन, त्याला मी नाव देईन बुकस्मार्ट. मग पुढचे जे बुकस्मार्टचे डॉक्युमेंट्स बनतील ते मी या फोल्डरमध्ये ऍड करेन. सो मी फोल्डरच्या आतमध्ये फोल्डरिंग पण करायला लागलो. ओके, वंडरफुल. सो इथपर्यंत आपण बऱ्यापैकी आता गुगल ड्राईव्हची आपल्याला संकल्पना लक्षात आलेली आहे. तुमचं सगळं वर्क मॅनेजमेंट जे तुम्ही ऑफलाईन दुनियेमध्ये करत होतात, मायक्रोसॉफ्टचे टूल वापरून करत होतात, गुगलने ते सगळं ऑनलाईन आणले. जेव्हा आणलं तेव्हा खूप लोकांना ते कठीण वाटत होतं, पण आता सगळ्यांनी ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. आता मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत ते एक्सेलला बाय बाय करून गुगलचे टूल्स वापरायला लागलेले आहे. ओके, सो फ्रेंड्स, आतापर्यंत जे शिकलो त्याच्याबद्दल काही प्रश्न असले तर विचारा. काही प्रश्न आले ते मी घेतो ऑलरेडी. डुप्लिकेशन टू बी डिलीटेड, ऍज सिम्पल एज त्या फाईलवर क्लिक करून तुम्ही डिलीट करू शकता. कॅन यू सिंक्रोनाइज फाईल्स अपलोडेड विथ हार्ड ड्राईव्ह? यस, मुकुंदजी करू शकतो. तो पॉइंट थोडा ऍडव्हान्स आहे म्हणून मी पुढे घेणार आहे. कॅन वी गिव्ह द पासवर्ड्स टू फोल्डर्स? नो, यू कॅनॉट गिव्ह पासवर्ड्स टू फोल्डर्स, कारण तुमच्या ड्राईव्ह मध्ये आहे. तुमचा जीमेल पासवर्ड हाच तो पासवर्ड आहे ड्राईव्हचा. ओके, आणि जर तुम्ही इतरांबरोबर शेअरच करताय तर त्यांना पासवर्ड देण्याची गरज काय? हे कम्प्युटर सारखं नाहीये की मशीन कॉमन आहे. ओके, हे काय आहे, तुमच्या लॉग इन शिवाय हे कोणाला दिसणारच नाही. त्याच्यामुळे पासवर्ड ऑलरेडी आलेला आहे, जीमेल पासवर्ड. ओके, फाईल कोलॅबरेशन रिपीट करू शकाल का? हा, करतो मी. अजून एक कोलॅबरेशनचे शेअरिंग जेव्हा सांगणार आहे तेव्हा मी कोलॅबरेशन बद्दल डिटेल सांगणार आहे. मी तुमच्या बरोबरच एक फाईल शेअर करणार आहे आज आत्ता. सो तुम्हाला कोलॅबरेशन लगेच कळायला लागेल. अक्षयजी पुन्हा तेच सांगतोय की एक्स्ट्रा लेअर प्रोटेक्शनची गरजच नाहीये, बिकॉज हे सगळं तुमच्या जीमेल मध्ये आहे, जीमेल आयडी मध्ये. ओके, सो तुम्ही जीमेल आयडी वापरलात की ते एक्स्ट्रा प्रोटेक्शन झालं, आणि ते त्यांच्याच बरोबर शेअर त्यांनाच दिसणार ज्यांना तुम्ही शेअर केलंय. मग पुन्हा पासवर्डची काय गरज? जेवढे पासवर्ड ऍड होणार तेवढं कॉम्प्लेक्सिटी वाढत जाणार. लक्षात ठेवा, गुगलचे जे डिझाईन थिंकिंग आहे ते सिम्प्लिफाय करण्यामध्ये, गोष्टी सोप्या करण्यामध्ये, कठीण करण्यामध्ये नाही. आणि रेस्ट अश्युअर्ड, मी हा नियम सगळ्यांना सांगतो की जर गुगलने ते केलंय याचा अर्थ ते 100% टेस्टेड आहे. म्हणजे जर त्यांनी एक्स्ट्रा लेअर ऑफ पासवर्ड नाही दिला याचा अर्थ खरंच त्याची गरज नाही. कारण गुगल अशी कंपनी आहे ना जी विदाउट डेटा काम नाही करत. ते मनाला वाटलं म्हणून कुठलाही निर्णय घेत नाही. चांगला दिसतोय म्हणून एखादा फीचर टाक असा निर्णय त्यांचा नसतो. खूप थरो टेस्टिंग असते, आणि त्यांनी जर फीचर नाही दिले तर समजून जर त्याची गरज नाहीये. शेअर, तुम्ही शेअर फाईल पण करू शकता आणि शेअर फोल्डर पण करू शकता. जर फोल्डर शेअर केला तर पूर्ण फोल्डर दिसेल,
तेवढीच फाईल शेअर केली तर तेवढीच फाईल दिसेल. त्याच्यामध्ये पण 2 ऑप्शन आहेत फाईल शेअर करण्यामध्ये. तुम्ही त्यांना व्ह्यू ऍक्सेस देऊ शकता. म्हणजेच काय, ते बघू शकतात, बदलू शकत नाही. किंवा तुम्ही त्यांना एडिट ऍक्सेस देऊ शकता. त्याच्यामध्ये ते बघू पण शकतात आणि बदलू पण शकतात. ओके, से फॉर एक्झाम्पल मी एखादं स्लाइड्स बनवल्या आणि ते क्लायंट्सला पाठवली, तर मी व्ह्यू ऍक्सेस देतो. म्हणजे क्लायंट बघू शकतो, बदल नाही करू शकत त्याच्यात. पण तेच मी माझ्या टीम मेंबरला बरोबर शेअर करतो, तेव्हा मी त्याला एडिट ऍक्सेस देतो, कारण माझा टीम मेंबर त्यातले बदल करू शकतो. लक्षात आलं? दोन्ही प्रकारची शेअरिंग आहे. शेअरिंग थोडं डिटेलमध्ये मी घेणार आहे, डोंट वरी. हा, तो अक्षयजी तुमचा प्रश्न बरोबर आहे. तर तुम्ही जीमेलला 2 पासवर्ड वापरता का? तुमचा जीमेलचा पासवर्ड कोणाला शेअर झाला तर तुमचं जीमेल सगळ्यांना दिसणारच आहे. ओके. सो एक्स्ट्रा लेयर ऑफ प्रोटेक्शन जे तुम्ही म्हणताय ना, समजा कोणी वेगळ्या पीसी वरून, वेगळ्या फोन मधून तुमचा लॉग इन करायचा प्रयत्न केला, तर त्यांना पासवर्ड माहिती असला तरी लॉग इन करता येणार नाही. कारण गुगल तुम्हाला मेसेज पाठवतं, SMS पण पाठवतो आणि गुगलच्या ऍपमध्ये पॉपअप येतो. ते जर तुम्ही ओके केलं, येस केलं, तरच दुसरा माणूस लॉग इन करू शकतो. सो ती दुसरी लेयर त्यांनी दिली आहे, पण ती फक्त एक ड्राईव्ह साठी नाही, ते सगळ्या जीमेल तुमच्या गुगल अकाउंट साठी मिळून ते फीचर दिलेलं आहे. ओके, सो ती एक्स्ट्रा लेयर आहे, पण फोल्डरला पासवर्ड वगैरे नाही. ओके, गुगल ड्राईव्हची स्पेस किती आहे सगळ्यांचा खूप मगासपासून प्रश्न येतोय. सो बघा इथे स्टोरेज दिसतंय आपल्याला 15 GB एका व्यक्तीला मिळतं फ्री मध्ये. ओके, 15 GB मिळतं. अँड यू कॅन बाय मोर स्टोरेज जर हे 15 GB भरायला आले तर. आता हे 15 GB कसले कसले आहेत? तुमचं जीमेलचा डेटा, ओके, गुगल ड्राईव्हचा डेटा आणि गुगल फोटोजचा डेटा. तुम्हाला कदाचित गुगल फोटोज माहिती नसेल, जर माहिती असेल तर चांगलंच आहे, जर नसेल माहिती तर तुमच्या अँड्रॉइड फोन मध्ये गुगल फोटोज येतात बाय डिफॉल्ट, ऍप येतं. आणि तुम्ही जे काही कॅमेरामध्ये फोटो काढताय ते गुगल फोटोज मध्ये ऑटोमॅटिकली सेव्ह होत आहेत. ठीक आहे. ते गुगल फोटोज मध्ये ऑटोमॅटिकली सेव्ह होत आहेत. त्याच्यामुळे मग तुम्हाला ती जी फोटोजची जागा आहे, जीमेलची जागा आहे आणि ड्राईव्हची जागा आहे, असे सगळ्यांचे मिळून 15 GB आहेत, ते फ्री आहेत. जर तुम्हाला पेड पाहिजे असेल तरीही स्वस्त आहे, ₹1300 पर इयर त्याची कॉस्ट आहे. मी इथे बाय स्टोरेजवर क्लिक केलंय. हे जे स्टोरेज कॉस्ट आहे ना, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की 100 GB म्हणजे 15 GB ते 100 GB मध्ये तुम्हाला ₹130 पर मंथ फक्त पेड करायचे आहेत. दर महिन्याला ₹130. जर तुम्हाला वर्षाचे भरायचे असतील तर 2 वर्ष माफ होतात, म्हणजे 10 महिन्याचे भरायला लागतील ₹1300. तुम्ही या प्लॅनवर आहे, माझे 4 अकाउंट आहेत, चौघे 100 GBच्या प्लॅनवर आहेत. ओके. त्याच्यानंतर 1 टेराबाईटचा पण प्लॅन आहे, पण त्याची गरज शक्यतो आपल्याला लागत नाही. जर तुम्ही खूप जास्त व्हिडिओ वगैरे सेव्ह करायला लागलात तर तुम्हाला लागेल. ओके, जनरली युट्यूबर्स असतील, व्हिडिओग्राफर्स असतील, फोटोग्राफर्स असतील, ते एखाद्या मोठ्या इव्हेंटचं शूटिंग करतात आणि त्यांना ते क्लायंटला द्यायचं असतं. तर पूर्वीसारखं काय आता पेनड्राईव्ह वगैरे देत नाही, लोक डायरेक्ट गुगल ड्राईव्ह मध्ये अपलोड करतात आणि लिंक शेअर करतात. सो ते 1 टेराबाईट, 2 टेराबाईट असे मोठे प्लॅन पण आहेत त्यांचे. आणि ते पण फार एक्सपेन्सिव्ह नाही. बघा, 1 टेराबाईट इज 6500 पर इयर. ठीक आहे, आपण हार्ड डिस्क विकत घ्यायला गेलो तर ती 4 ते 6,000च्या आसपास येते. पण ती हार्ड डिस्क तुम्हाला क्लाउड कपॅसिटी देत नाही. हे तुम्हाला क्लाउड कपॅसिटी देतं, सेफ्टी देतं, डेटा कधी तुमचा हरवणार नाही, पाहिजे तेव्हा मिळणार. त्याच्यामध्ये सर्च फॅसिलिटी आहे, कोलॅबरेशन फॅसिलिटी आहे. या सगळ्याचे ₹6,500 पर इयर इज नथिंग. ओके. सो अगेन तुमचा प्रश्न सारखा सारखा येतोय, स्टोरेज कपॅसिटी किती? तुम्हाला वाटतं 15 GB कमी आहे, तर किमान 2 ते 3 वर्ष 15 GB भरत नाही, एवढं लक्षात घ्या. ओके. जर तुम्ही खूप रोज 10-10 फोटो काढले तरच भरेल, पण अदरवाईज नाही भरत. सो लेट्स गो टू नेक्स्ट पॉइंट. आणि 100 GB खूप होतात हो, 100 GB ला फार वेळ लागतो भरायला. सो आपण फाईल अपलोड शिकलो, आता फाईल ऍक्शन शिकूया. फाईल ऍक्शन्स म्हणजे सिंपल ऍक्शन्स जे आपण फाईल बरोबर करू शकतो. जशी मी एक ऍक्शन मगाशी तुम्हाला करून दाखवली, काय फाईल मूव्ह केली फोल्डरमध्ये, तर त्या सगळ्या फाईल ऍक्शन आहेत. तुम्ही त्या फाईलवर क्लिक केलं, राईट क्लिक केलं तर तुम्हाला ऑप्शन मिळेल. आता पहिला ऑप्शन बघा किती मस्त आहे, प्रिव्ह्यू. म्हणजे ती फाईल ओपन करायच्या आधी आपल्याला बघता येते. मी हे प्रिव्ह्यू केलं तर हा क्विकली प्रिव्ह्यू दाखवतो आपल्याला की त्या फाईलमध्ये काय आहे. ती फाईल ओपन व्हायला जेवढा वेळ लागणार त्याच्यापेक्षा कमी वेळेत आपल्याला प्रिव्ह्यू बघता येतो. जर ही फाईल आपण शोधत नाही आहात तर आपण बॅक जायचं, पुढचा प्रिव्ह्यू बघायचा. ओके, त्याला मी क्लिक केलं, प्रिव्ह्यूवर गेलो.
सो इथे आपल्याला अशा प्रकारे प्रिव्ह्यू दाखवतो आणि मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याला एडिटिंग मोडमध्ये जाऊ शकता. सो क्विकली बघण्यासाठी हा प्रिव्ह्यू ऑप्शन आहे. त्याच्यानंतर फाईल ॲक्शन मध्ये पुढे आहे ओपन विथ, व्हेरी इंटरेस्टिंग. आता सध्या याच्यामध्ये गुगल शीट्स हे आहे, पण एक ऍप शीट नावाचं एक ऍप येतं. आता हे ऍप्स जे आहेत ना मित्रांनो, जसं आपण फोन घेतो, मोबाईल फोन घेतो, अँड्रॉइडचा मोबाईल फोन स्टार्ट करतो, त्याच्यानंतर प्ले स्टोअर मध्ये जाऊन खूप सारे ऍप्स मिळतात आपल्याला. एकच गोष्ट करणारे खूप सारे ऍप्स मिळतात. व्हिडिओ बघणारा, फोटो एडिट करण्यासाठी, कॅमेराचे ऍप्स, म्युझिकचे ऍप्स. तर ते काय असं अनेक डेव्हलपर्सने आपल्या आपल्या आयडियाजने ऍप बनवलेले असतात आणि ते ऍप बनवण्यासाठी प्लॅटफॉर्म म्हणून अँड्रॉइडचा वापर केलेला असतो. ओके. तो सिमिलरली गुगल ड्राईव्हचं पण आहे. गुगल ड्राईव्ह हा प्लॅटफॉर्म आहे आणि अनेक लोकांनी गुगल ड्राईव्हसाठी ॲप्लिकेशन्स बनवलेले आहेत. खूप छान-छान ॲप्लिकेशन्स त्याच्यामध्ये लोकांनी बनवले जे तुमचे कपॅसिटी अजून प्रोडक्शन कपॅसिटी खूप जास्त इम्प्रूव्ह करते. पण मोस्टली ॲप्स ते फ्री नसतात, पेड असतात आणि ते Googleने बनवलेले नसतात. Googleने व्हेरिफाय केलेले असतात, पण Googleने बनवलेले नसतात. ओके. त्याच्यामुळे त्या यूज केसेस म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी गरज असते. आता हे ॲपशीट नावाचं मी कधीतरी वापरलं असेल, टेस्ट केलं, पण मी आता वापरत नाहीये ते. पण ते टेस्ट केलं, इन्स्टॉल केलेलं राहून गेलं. ओके. तर मी जास्त कॉम्प्लिकेशनमध्ये जाणार नाही. आता फक्त मी तुम्हाला सांगतोय, की Google शीट्सच आपल्याला वापरायचं आहे स्प्रेडशीटसाठी. त्याच्यानंतर शेअरिंग ऑप्शन आहे, जो मी पुढे सांगणार आहे, जो आत्ता सांगत नाहीये. त्याच्यानंतर गेट लिंक ऑप्शन हा शेअरिंगचा पार्ट आहे, तर मी सांगत नाहीये. शो फाईल लोकेशन हा इंटरेस्टिंग आहे बघा. कारण फाईल्स खूप साऱ्या आहेत. आता मला माहिती नाही, की ही पर्टिक्युलर फाईल कोणत्या फोल्डरमध्ये आहे. तर त्याच्यासाठी हा शो फाईल लोकेशन आहे. मी त्याच्यावर क्लिक केलं, तर मला त्याने सांगितलं, की हे टेक्स्टमार्टच्या अंडर सॉरी हा ट्रेनिंग डॉक्युमेंटच्या अंडर आलं ही फाईल. ओके. त्याच्यामध्ये इतर कोणत्या फाईल्स आहेत ते पण मला दाखवलं. सो तो एक आपल्याकडे फीचर मिळाला शो फाईल लोकेशनचा. त्याच्यानंतर ऍड शॉर्टकट टू ड्राईव्ह. जर एखादी फाईल तुम्ही खरंच रेग्युलरली वापरताय, तर त्या फाईलचं शॉर्टकट बनवू शकता. ओके. सो मी ऍड शॉर्टकट टू ड्राईव्ह केलं आणि मग ते त्यांनी विचारलं, की कुठे टाकायचं शॉर्टकट? तर मी सिलेक्ट केलं माझ्या माय ड्राईव्हमध्ये. ओके. सो आय जस्ट सिलेक्ट माय ड्राईव्ह हिअर. आणि ऍड शॉर्टकट केला. आता हा शॉर्टकट जो आहे ना, माझ्या माय ड्राईव्हमध्ये आलेला आहे. हा बघा, हा शेड्यूलचा शॉर्टकट इकडे आलेला आहे. हा शॉर्टकटचा सिम्बॉल आहे बघा, छोटासा एरो दिसतोय आपल्याला. असे खूप सारे फीचर्स आहेत. ऑब्व्हियसली मी ते सगळे सांगत बसणार नाही आणि तुम्हाला ते सगळे एकत्र लक्षात पण राहणार नाही. पण आपण जे महत्त्वाचे बेसिक ते बघूया. ओके. मूव्ह टू आपण बघितलं, फाईल कशी मूव्ह करायची. ॲड टू स्टार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही फाईल्स आहेत तुम्हाला वाटलं की खूप इम्पॉर्टंट आहेत, तर तुम्ही त्याला स्टार मार्क करून ठेवायचं. ओके. मी करतो बऱ्याच वेळेला माझ्या काही महत्त्वाच्या फाईल्स आहेत. यू विल नॉट बिलीव्ह माझ्या Google ड्राईव्ह जो मी रेग्युलर वापरतो तिकडे 1000 पेक्षा जास्त फाईल्स आहेत. तर तुम्हाला कदाचित वाटत असेल की 4-5 फाईलमध्ये खूप सिंपल वाटते, पण जेव्हा कॉम्प्लिकेशन्स वाढतात, त्यावेळेला खूप त्रास होतो आणि मी आता डेस्कटॉप व्हर्जन सगळे बंद केलेत वापरायचे. मी सगळं क्लाउडमध्ये वापरतो. ओके. सो व्हेन यू क्लिक ॲड टू स्टार, तर ती फाईल जी आहे ती स्टार मार्क झाली. म्हणजे मला महत्त्वाची फाईल आहे, कधीतरी लागेल नंतर. तर इथे तुम्हाला फोल्डर दिसतायत. त्याच्यामध्ये हा स्टार नावाचा फोल्डर आहे बघा. मग मी जेवढ्या महत्त्वाच्या इम्पोर्टंट फाईल्स आहेत, त्या मला इथे दिसतील. जर मी त्याला स्टार मार्क केलं, तर त्या इथे ॲड होतील. हे बघा, या शेड्यूल फाईलला मी स्टार मार्क केलेलं. मी पुन्हा जातो आणि एक हे बिझनेस लेटर आहे, त्याला पण स्टार मार्क करतो. ठीक आहे, ॲड स्टार. आणि मग परत येऊन बघतो, की या स्टार मार्कमध्ये मला त्याच फाईल्स दिसतात, ज्या मी खूप महत्त्वाच्या म्हणून मार्क केलेल्या आहेत. ओके. सो कचरा बाजूला होतो आणि आपल्या महत्त्वाच्या फाईल्स एका ठिकाणी जमा व्हायला लागतात. व्हेरी सिंपल, व्हेरी प्रॉडक्टिव्ह. त्याच्यानंतर अजून आपण याला राईट क्लिक करूया. रिनेम म्हणजे फाईलचं नाव बदलायचं आहे. व्ह्यू डिटेल्स इज इम्पॉर्टंट. मी या व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करतो. आणि मग बघा आपल्याला इथे उजव्या बाजूला त्याचे डिटेल्स दिसतात. त्या फाईलच्या ॲक्टिव्हिटीज मी मगाशी सांगितलं ना. प्लस त्याचे डिटेल्स दिसतात, की हू हॅज ॲक्सेस, कोण-कोण बघू शकतं. ही फाईल मी कोणाबरोबरही शेअर केलेली नाहीये. त्याच्यामुळे हू हॅज ॲक्सेसमध्ये कोणच नाहीये. त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज पण दिसतात. टोटल साईज किती आहे, स्टोरेज किती यूज झालंय, कोणत्या फोल्डरमध्ये आहे, ओनर कोण आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला डॉक्युमेंट एक माणूस बनवतो, तो दुसऱ्याबरोबर शेअर करतो आणि तो दुसरा माणूस एडिट करत राहतो. ओके. पण ओनर कोण आहे, कुणी मुळात ही फाईल बनवली, ते डेटा आपल्याला मिळतो. कधी बनवली, कधी मॉडिफाय केली, लास्ट मॉडिफाईड कधी होती, कुणी केली होती. सो सगळी हिस्ट्री मिळते. असं होणार नाही की तुम्ही दुसऱ्याला शेअर केलंत
त्याने काहीतरी चोरी केली, बदलला डेटा आणि तुम्हाला सांगितलं की नाही झाला म्हणून, दुसऱ्यानेच कोणीतरी केलं किंवा मी तर केलंच नाही, तर असं कोणी खोटं बोलू शकणार नाही, कारण सगळा डेटा सगळ्यांना दिसणार आहे. ज्याच्याबरोबर ती फाईल शेअर झाले त्यांना दिसणार आहे की लास्ट कोणी ओपन केली, लास्ट कोणी एडिट केली. ओके, त्याला व्हर्जन कंट्रोल म्हणतात, तो पण यांनी दिलेला आहे. देन ऍक्टिव्हिटी मध्ये तर ती कधी क्रिएट झाली, कधी अपलोड झाली, कधी मूव्ह झाली, ते सगळा डेटा आपल्याला मिळतो. सो इन शॉर्ट दिस इज काय म्हणतात ऑपरेटिंग सिस्टम फॉर युअर बिझनेस. ठीक आहे, देन यू कॅन डाउनलोड द फाईल, ते मी मगाशी सांगितलं, डिलीट करायचे तर रिमूव्ह द फाईल. सो ह्या झाल्या फाईल ऍक्शन्स. ओके, नाव लेट्स गो टू आवर माइंड मॅप आणि बघूया काय काय शिकलो आपण. फाईल क्रिएट केल्यानंतर अपलोड शिकलो, फाईल ऍक्शन शिकलो, दोन महत्वाच्या गोष्टी शिकलो. गिव्ह मी क्विक कमेंट्स इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स, क्वेरीज. कॅन EPUB फाईल बी मूव्ड? येस, सगळ्या जेवढ्या फाईल आहेत सगळ्या मूव्ह करू शकता तुम्ही. एक फोल्डर बनवा EPUB नावाचा त्याच्यामध्ये आणि सगळ्या EPUB फाईल EPUB फोल्डर मध्ये ऍड करा. अंडरस्टूड जर कळलं असेल तर यू टाईप करा, यू फॉर अंडरस्टूड. क्वेश्चन असेल तर क्वेश्चन टाईप करा, पण काहीतरी टाईप करा रे, म्हणजे मला जरा एनर्जी येईल ना, काय चाललंय मला पण कळेल. ओके, थँक्यू अक्षयजी. EPUB फाईल म्हणजे ई पब्लिकेशन हा फॉर्मॅट आहे जो आपण मोबाईल मध्ये वाचण्यासाठी खूप चांगला फॉर्मॅट आहे. सो जी पुस्तकं Amazon Kindle मध्ये वगैरे मिळतात, डिजिटल बुक्स जी म्हणतात, ती EPUB फॉर्मॅट मध्ये असतात. त्याच्यामुळे डोळ्याला ताण न येता तुम्ही वाचू शकता. EPUB इज अ व्हेरी गुड फॉर्मॅट. इफ आय हॅव परमिशन आय विल शो यू. कारण तो खूप महत्वाचा फॉर्मॅट आहे. हे बघा, हे माझं किंडल ऍप आहे. या किंडल ऍप मध्ये मी पुस्तकं वाचतो. आता हे बघा, हे एक मराठी पुस्तक मी दाखवतोय तुम्हाला. ओके, आय होप तुम्हाला दिसत असेल, नसेल दिसत तर थोडं स्क्रीन हे करतो. दिसतंय? ओके, आता तुम्हाला हे सगळं व्हाईट दिसत असेल किंवा कदाचित टेक्स्ट वाचता येत नसेल. आता बघा, नाव आय विल डू समथिंग. आता बघा, हे टेक्स्ट किती मोठं केलंय बघा मी. सिंपल आहे, वाचणं एवढं फास्ट होऊन जातं आणि मुद्दाम याचा ब्लॅक बॅकग्राऊंड केलाय, सो डोळ्याला त्रास होत नाही. हा EPUB फॉर्मॅट आहे आणि मी याच्यामध्ये भरपूर पुस्तकं वाचतो. ओके, चला, लेट्स गो. शेअरिंग खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आणि काही ऍडव्हान्स सेटिंग मी तुम्हाला दाखवणार. फार काही नाही आहे त्या ऍडव्हान्स मध्ये, शेअरिंगच खरी महत्वाची सेटिंग आहे याच्यामध्ये. ओके, देन लेट्स गो टू कुठे होतो बरं मी, हा शेअरिंग मध्ये. ओके, सो आता एक मी एक्सेल शीट बनवतोय, इथे गुगल स्प्रेडशीट नवी क्रिएट करतोय बघा. ओके, नवी क्रिएट करतोय. मोनाली मॅडम, आता पुन्हा शेड्यूल मध्ये परत गेलो तर सगळं वेळ निघून जाईल, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. पण मी तुम्हाला याचं रेकॉर्डिंग कसं मिळवायचं ते सांगणार आहे, तुम्ही रेकॉर्डिंग बघून सगळं डिटेल मध्ये करू शकता. ओके, सो मी इथे नवीन शीट बनवली, मी फॉर या शीट मध्ये सध्या मी काहीच टाकलं नाही, सॅम्पल डेटा, तो सॅम्पल डेटा एवढंच 2 शब्द टाकले त्याच्यामध्ये. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळलेलं असेल. आता मला काय करायचं, ही फाईल माझ्या टीम बरोबर मला शेअर करायची. ओके, सो इथे शेअरचं एक छान मोठं ग्रीन बटन दिसतंय बघा आणि ते सांगितलंय की दिस फाईल इज प्रायव्हेट टू ओनली मी, म्हणजे फक्त मी सध्या बघू शकतोय. पण जर मी या शेअर बटनावर क्लिक केलं तर मला हे शेअरिंगचे खूप सारे ऑप्शन्स दिसतात. ओके, आता तुम्हाला एक लक्षात घ्यायला लागेल की netbet.com हे माझं ऑर्गनायझेशन अकाउंट. सो हे नॉर्मल जीमेल सारखं दिसत असलं तरी नॉर्मल जीमेल नाहीये, तुम्हाला ते नॉर्मल जीमेल असंच दिसणार आहे, फार काही फरक नाही. काही सेटिंग्स थोडे जास्त आहेत मला, बाकी काही नाही. ओके, तर त्याच्यानंतर मी काय करणार, मी ही फाईल शेअर करणार कोणातरी एका व्यक्ती बरोबर. ते माझे टीम मेंबर्स किंवा माझे जे काही कस्टमर वगैरे असतील ते इकडे येतात. हे झालं माझ्या टीम बरोबर शेअर करण्याचं.
त्याच्यानंतर चला मी टीम बरोबर पण शेअर करून दाखवतो. समजा मी माझ्या ह्या आयडी बरोबर शेअर करतोय, salil@netbed.com बरोबर मी शेअर करतोय. ओके, शेअरिंग लिहिलं, मेसेज काय लिहायचा असेल तर मी लिहिला, प्लीज चेक दिस फाईल, असं मी मेसेज दिला. ओके, आणि सेंड केलं. आता तुम्हाला इथे दिसला ऑप्शन एडिटर. एडिटर म्हणजे हा सलील चौधरी ज्याला मी फाईल पाठवतोय तो एडिट करू शकतो. ओके, पण जर मी हे एडिटर काढलं आणि व्ह्यूअर केलं तर तो एडिट नाही करू शकणार, बदल नाही करू शकणार, तो फक्त बघू शकणार. ओके, जर मी त्याला कमेंटर असं टाकलं तर तो फाईल बघेल, त्यात काही बदल असेल तर बाजूला कमेंटचा ऑप्शन दिसेल, त्यात कमेंट करेल, पण फाईलच्या आतमध्ये काही बदल करू शकणार नाही. ओके, सो तिन्ही ऑप्शन आहेत आपल्याकडे. व्ह्यूअर जर फक्त बघण्याचा ऑप्शन, कमेंटर फक्त बघ आणि बाजूला रकान्यातली, आणि एडिटर म्हणजे ऍक्च्युली फाईल मध्येच बदल कर. ओके, सो हा एडिटर ऑप्शन मी समजा दिला आणि सेंड केला. ठीक आहे, फॉर शेअरिंग सेंड. ही माझी फाईल आता सलील चौधरीला गेली आणि त्याने जर त्याच्या मेल मधून ओपन केली, त्याच्या ड्राईव्ह मध्ये ती शेअर होईल. कोणीतरी म्हणते ते प्लीज रिपीट करा, तर मी परत एकदा रिपीट करतो कारण हे महत्वाचं आहे. एक मी फाईल बनवली, शेअर बटनवर गेलो आणि शेअर बटनावर क्लिक केल्यानंतर त्याने आता मला दाखवलं की 2 ओनर झाले बघा. एक हा ओनर आहे, हा एडिटर आहे. सो 2 माणसं ऍड झाली. आता मी तिसऱ्या माणसाला पाठवतो. ओके, से आमच्या टीम मेंबर अनामिकाला मी पाठवतो. अनामिकाला पाठवली, पुन्हा तिला पण मेसेज पाठवला, प्लीज चेक. तिला मी एडिट नाही बनवत, तिला मी फक्त व्ह्यूअर बनवतो. ओके, म्हणजे ती बघू शकते, एडिट नाही करू शकत. आणि मी तिला पण पाठवून दिली. सो आता ही फाईल कोणाबरोबर शेअर झाली आहे? 3 लोकांबरोबर. मी ओनर आहे, अजून 2 जण ही फाईल बघू शकतात. ओके, मी पुन्हा शेअर मध्ये जातो आणि देन यू कॅन सी नेटबेड टॉक्स हा मी आहे, हा ओनर आहे. त्याच्यानंतर हा सलील चौधरी हा एडिटर आहे, ही अनामिका व्ह्यूअर आहे. लक्षात आलं? सो ज्यांना तुम्ही शेअर केलंय ते सगळे जण कोण कोण आहेत, त्यांचे रोल काय आहेत ते तुम्ही ठरवू शकता. समजा तुम्हाला त्याची शेअरिंग काढून टाकायची असेल तर तुम्हाला इथे खाली ऑप्शन मिळेल. जस्ट अ मिनिट. समजा एखाद्याची शेअरिंग काढून टाकायची असेल तर रिमूव्ह ऍक्सेसचा ऑप्शन मिळतो. समजा ओनरशिप काढायचे, तुम्ही नोकरी सोडताय आणि तुम्ही जाताय, तर तुम्ही काय करणार? तुमची ओनरशिप ट्रान्सफर करणार दुसऱ्याकडे. लक्षात आलं? तो पण ऑप्शन आहे. पण आता पुरता आपण हा बेसिक जो शेअरिंगचा ऑप्शन आहे तो बघूया. आता हा झाला तुमच्या टीम मेंबर्स बरोबर शेअर करण्याचा ऑप्शन. कळलं? श्रीरंग सर पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं, बेसिक रिक्वायरमेंट टू यूज गुगल ड्राईव्ह इज टू हॅव जीमेल आयडी. तुमच्याकडे जीमेल आयडी नसेल तर तुम्हाला हे सगळं वापरता येणार. ओके, तुमचं याहू अकाउंट आहे तर हे सगळं नाही वापरता येणार तुम्हाला जीमेल अकाउंट बनवावं लागेल. बनवा, एक ते फ्री आहे. ओके, सो ओके, आय एम सॉरी. सो शेअरिंग शिकवतोय, जरा महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता मी एक तुम्हाला दाखवलं माझ्या टीम मेंबर बरोबर शेअर करायचं. आता दुसरा एक ऑप्शन आहे जगाबरोबर शेअर करायचं. ज्यांना मी ओळखत नाही, पाहिलं नाही, अशा लोकांबरोबर पण मी शेअर करू शकतो मित्रांनो, विच इज व्हेरी गुड. आणि त्याच्यासाठी आपल्याला इथे लिंकचं ऑप्शन मिळतं. ओके, आता ही लिंक जी आहे ती सध्या रिस्ट्रिक्टेड आहे. जे netbed.com चे आमचे टीम मेंबर्स आहेत तेच बघू शकतात. पण मी हे रिस्ट्रिक्शन्स काढू शकतो. ओके, आणि मग मी सांगतो की netbed.com ला नको, एनीवन विथ द लिंक, ज्याच्या हातात ही लिंक येईल त्याला हे बघता आलं पाहिजे. ओके, सो मी एनीवन विथ द लिंक केला आणि मला ही छान लिंक मिळाली इथे. पण ते कोण आहेत? व्ह्यूअर आहेत. ते बदल करू शकतात का? नाही करू शकत. ओके, पण मी त्यांना बदल करायला पण देऊ शकतो, पण आता देत नाही, नाहीतर कॉम्प्लिकेशन्स वाढतील, कारण ज्यांना मी ओळखतच नाही ते याच्यात काय टाईप करतील माहिती नाही आपल्याला. ओके, सो मी व्ह्यूअर म्हणून एक लिंक बनवली. आता ही जी लिंक आहे ती कॉपी केली. ही लिंक मी जगात कुणालाही पाठवली तरी ते हे डॉक्युमेंट बघू शकतात, पण बदल नाही करू शकत. ओके, पाठव तुम्हाला मी इथे कमेंट मध्ये 30 लिंक पाठवली बघा. क्लिक करा आणि सेम एक्सेल शीट तुमच्याकडे ओपन होते की नाही बघा. पण तुम्ही त्याच्यात बदल नाही करू शकणार. रेकॉर्डिंग कसं मिळणार ते मी सांगणार आहे. 10 मिनिटं फक्त मला द्या. 10 मिनिटात मी रेकॉर्डिंग कसं मिळणार ते सांगतोय. आता तुम्ही फाईल बघून घ्या पहिल्यांदा. दिसली सगळ्यांना? सो तुम्ही कोणतीही फाईल पूर्ण जगाबरोबर शेअर करू शकता. ओके, नाऊ आय विल डू समथिंग स्ट्रेंज.
ओके, मी तुम्हाला त्या फाईलला एडिटर ऍक्सेस देतो. ओके, रिस्क घेतो, एडिटर ऍक्सेस दिला आणि आता हीच लिंक वापरून तुम्ही त्याच्यात बदल पण करू शकता, सेम लिंक वापरून. ओके, आणि इथे बघा मला युजर्स दिसायला लागले, कोण कोण त्याच्यामध्ये जॉईन झालेत. ओके, टोटल 10 जण बघतायत आणि जसजसे तुम्ही क्लिक कराल अजून हे युजर्स वाढतील. तुमच्यापैकी कोणी ओपन केली असेल तर तुम्ही टाईप करायला सुरू करा. हे बघा कोणतरी टाईप करतोय आता. रिअल टाइम, ऍक्च्युली आता घडतायत गोष्टी रिअल टाइम. ओके, जे जे लोक बघतायत त्या लोकांचे सेल्स इथे दिसत आहेत बघा मला. टाईप करा काहीतरी. हे बघा, आय वॉज नॉट अवेअर ऑफ दिस फंक्शन, हे कोणी लिहिलं ते पण आपल्याला दिसतं. अनॉनिमस आहे ना, यांचं अकाउंट नेम तसं आहे. यू कॅन ऍक्च्युली स्टार्ट टायपिंग. इथे राजीवने त्यांचं नाव लिहिलंय. ओके, सो एकत्र अनेक लोक एकाच डॉक्युमेंटवर काम करू शकतात. ठीक आहे, तुम्ही जे व्ह्यू ओनली बघतायत त्यांनी मगाशी लिंक क्लिक केली, आता मी लिंक पेस्ट करतोय ती बघा. दिस इज कोलॅबरेशन, दिस इज रिअल टाइम. तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही, काय करण्याची गरज नाही. मृदुला मॅडम, तुमच्याकडे जर होत नसेल तर तुमच्या फोनमध्ये मे बी गुगल ड्राईव्ह ऍप्लिकेशन इन्स्टॉल नसेल तर इन्स्टॉल करून घ्या, मग तुम्हाला हे सगळं करता येईल. ते फ्री आहे गुगल ड्राईव्ह ऍप्लिकेशन. मोस्ट ऑफ द फोन मध्ये ते बाय डिफॉल्ट येतच. जर तुमच्याकडे नसेल तर टाकून घ्या. आता बघा किती लोक डॉक्युमेंटला एडिट करतायत, इथे दिसत आहेत मला 21 लोक आहेत टोटल व्ह्युअर्स. ओके, अँड दिस इज रिअल टाइम, तुम्ही टाईप करताय आणि मी टाईप करत असताना तुम्हाला दिसणार. ठीक आहे, जर तुम्हाला वाटलं की ताप व्हायला लागला, खूप जास्त लोक एडिट करतायत, तर शेअरिंग मध्ये जा परत आणि जी मगाशी तुमची लिंक होती ती चेंज करा अँड मेक देम व्ह्युअर्स ओनली. ओके, म्हणजे आता इथून पुढे त्यांना काही एडिट करता येणार नाही, कारण मी लिंक व्ह्युअर्स ओनली केली. नाव समजा ही त्यांना दिसायची पण बंद झाली पाहिजे, तर मी परत शेअरिंग मध्ये गेलो, त्या लिंकला चेंज केलं आणि सांगितलं रिस्ट्रिक्टेड, नो वन कॅन सी अदर दॅन मी. ओके, ओनली पीपल ऍडेड कॅन ओपन विथ द लिंक. सो माझे जे टीम मेंबर्स मगाशी मी ऍड केले तेवढेच लोक बघू शकतात. कळलं? दिस इज शेअरिंग, दिस इज कोलॅबरेशन फॉर यू. एनी सेटिंग मध्ये आता मी जातोय. सो इथे आपल्याला सेटिंग्स दिसतात ड्राईव्हच्या, तर त्या सेटिंग्स मध्ये काही महत्वाच्या सेटिंग्स बघूया आपण. ओके, सगळ्यात पहिलं की आपलं स्टोरेज किती यूज झालंय तुम्ही बाय करू शकता. जसजसे यूज होतं तसतसे लाईन भरत जाते, लाल होत जाते. ओके, त्याच्यानंतर ज्या फाईल्स आपण अपलोड केल्या, समजा तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डची एखादी फाईल आणली तर ती गुगल डॉक्स मध्ये कन्वर्ट करायची की नाही तो ऑप्शन आहे आपल्याला. ऑब्विसली पुढे एडिट करणार असाल तुम्ही गुगल डॉक्स मध्ये कन्वर्ट करा, नाही तर वर्ड मध्ये फक्त स्टोरेज म्हणून वापरायचंय तर तसंच राहील. एडिटर म्हणून वापरायचंय तर तुम्ही कन्वर्ट करा. त्याच्यानंतर कोणीतरी मगासपासून मला विचारत होतं ना लँग्वेज सेटिंग. सो इथे लँग्वेज सेटिंग आहेत आणि तुम्ही तुमची लँग्वेज जी आहे ती ठेवू शकता. इव्हन मराठी लँग्वेज पण ठेवण्याचा ऑप्शन आहे. मी ते ठेवत नाही कारण मग मेनू कन्फ्युज होतो, पण आय एम कम्फर्टेबल विथ इंग्लिश म्हणून मी इंग्लिश वापरतो. ठीक आहे, त्याच्यानंतर हा ऑफलाईन सिंक आहे. ओके, ऑफलाईन सिंक म्हणजे काय आहे की तुम्ही ऍक्च्युली या फाईल्स तुमच्या कम्प्युटरवर बनवू शकता. त्या ऑफलाईन असताना तुम्ही एडिट करू शकता आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन जाल, जेव्हा तुमचं इंटरनेट कनेक्शन परत येईल तेव्हा त्या फाईल बनवलेल्या आपोआप मग पुन्हा गुगल क्लाउड मध्ये सिंक होतील. म्हणजे लगेच दिसणार नाही, तुम्ही काम ऑफलाईन करू शकता, पण ऑनलाईन जायसाठी वेळ लागतो. जेव्हा तुमचा पीसी कनेक्ट होईल नेटला तेव्हाच तो ऑनलाईन जाईल. हा ऑप्शन आहे आणि माझ्याकडे आमच्या ऍडमिनिस्ट्रेटरने डिसेबल केलेला आहे, त्याच्यामुळे मी ते फीचर तुम्हाला आता दाखवू शकत नाही. हे महत्वाचं तेच होतं. दुसरं होतं नोटिफिकेशन. सो जेव्हा पण एखादा बदल होतो महत्वाचा, कोणी तुमची फाईल ऍक्सेस करतं, कोणी तुमच्या फाईलमध्ये बदल करतं, कोणी तुमच्या बरोबर फाईल शेअर करतं, त्यावेळेला तुम्हाला 2 प्रकारचे नोटिफिकेशन पाठवायचा ऑप्शन असतो. एक म्हणजे ब्राउझरमध्ये पॉपअप येतो तो, किंवा तुम्हाला त्याची ईमेल येते की गुगल ड्राईव्ह मध्ये हा बदल झाला आहे, कोणी तुम्हाला या फाईलला ऍक्सेस दिला आहे. ओके, सो हे झाले नोटिफिकेशन. हा ब्राउझर वाला ठेवू नका कारण तो मध्येच पॉपअप होत राहील, सगळ्यांना दिसेल. त्यापेक्षा तुम्ही ईमेलचा नोटिफिकेशन ठेवा, म्हणजे तुम्हाला गुगल ड्राईव्ह कडून मेल्स येतील.
ओके. आणि जसं मी सांगितलं ऍडव्हान्स ऍप्स पण आहेत त्याचे. तर ऍडव्हान्स ऍप्स आज आपण शिकणार नाही आहोत. खूप सारे ऍडव्हान्स ऍप्स आहेत. खूप सारे मी टेस्ट पण केलेले आहेत. तर आज मी ते तुम्हाला दाखवत नाही, पण हेनस्फोर्थ आपण खूप डीप मध्ये शिकणार आहोत गुगल ड्राईव्ह आणि टूल्स. तर तेव्हा मी ते सांगेन. सो ह्या आपल्या महत्वाच्या सेटिंग याच्या दोनच होत्या. एक म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशनची सेटिंग होती आणि दुसरी कुठली होती ती मीच विसरलो. दुसरी लँग्वेज सेटिंग होती. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक ऑप्शन आपल्याला बघायचं आहे, स्टोरेज अँड फाईल टाइप्स. म्हणजे तुम्ही कोणत्या कोणत्या फाईल अपलोड करू शकता. कोणीतरी मला विचारलं मगाशी की बुक्स मी अपलोड करू शकतो. कोणीतरी मगाशी विचारलं, मी प्रश्न बघितल्यासारखं आठवतं मला. ओके, सो आपण विचारूया गुगलला की स्टोरेज अँड फाईल टाइप्स फॉर गुगल ड्राईव्ह. हे मी गुगलला प्रश्न विचारला आणि मग त्यांनी सांगितलं की कुठल्या टाईपच्या फाईल्स मला स्टोअर करता येते. ओके, कोणत्या फाईलच्या पहिली तर त्यांनी साईज पण दिले बघा. डॉक्युमेंट 1.2 मिलियन कॅरेक्टर्स असलेलं डॉक्युमेंट किंवा 50 MBचं. ओके, 50 MBचं तुम्ही अपलोड करू शकता. स्प्रेडशीट 10 मिलियन सेल्स किंवा 18,278 कॉलम्स, एवढी मोठी एक्सेल शीट तुम्हाला ठेवता येईल. व्हेरी ह्यूज. ओके, त्याच्यानंतर प्रेझेंटेशन अप टू 100 MB. गुगल साइट्स ते 15 लाख कॅरेक्टर्स, म्हणजे एवढे डीप मध्ये त्यांनी दिलेलं आहे, बऱ्यापैकी दिलंय. ऑल अदर फाईल्स अप टू 5 टेराबाईट. पण ऑब्व्हियसली तुमचा प्लान 5 टेराबाईटचा पाहिजे त्याच्यासाठी. ओके, त्याच्यानंतर सपोर्टेड फाईल टाइप्स, आर्काइव्ह फाईल, झिप फाईल्स, ऑडिओ फाईल्स, MP3, MP, WAV, इमेज फाईल्स, मार्कअप टूल्स कोडिंगचे जे वापरतात, टेक्स्ट फाईल्स आणि व्हिडिओ फाईल्स. म्हणजे ऑलमोस्ट सगळं आलेलं आहे बघा याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर ॲडोबेच्या काही स्पेशल फाईल्स पण आहेत. ऑटोकॅड, इलुस्ट्रेटर, फोटोशॉप, त्या पण तुम्हाला अपलोड करता येतात. मायक्रोसॉफ्ट एक्सेल, वर्ड, पॉवर पॉईंट, XML, त्या पण तुम्हाला करता येतात. ओके, सो इन शॉर्ट तुम्ही ऑलमोस्ट सगळ्या टाईपच्या फाईल्स याच्यामध्ये अपलोड करू शकता. सगळ्या एडिट नाही करता येणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲडोबेच्या फाईल टाकल्या तर त्या स्टोरेज म्हणून राहतील. त्या तुम्हाला तिथल्या तिथे एडिट नाही करता येणार. पण जर तुम्ही वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट अपलोड केलं तर ते तुम्ही एडिट पण करू शकता. ओके, सो थोडं स्टोरेज, थोडं एडिटिंग, असं हे याचं दोन्ही त्यांनी टाइप्स आपल्याला दिलेले आहेत. सो दिस वॉज इम्पॉर्टंट. त्यांनी सांगितलं की साईज काय आणि टाईप काय, त्या दोन्ही त्यांनी आपल्याला सांगितलेलं क्लिअरली. देन द लास्ट थिंग इज सिंक. आता हा सिंक खूप महत्वाचा आहे मित्रांनो, खूप छान टूल आहे. त्यांनी आपल्याला काय दिलेलं माहितीये, गुगल ड्राईव्हने डेस्कटॉपचं टूल दिलेलं आहे. ओके, जर तुम्ही गुगल ड्राईव्ह फॉर डेस्कटॉप असं सर्च केलं ना, तर ते तुम्हाला मिळेल. हे बघा, यू कॅन ऍक्च्युली डाउनलोड. हे एकच डाउनलोड त्यांनी छोटंसं 300 MBचं डाउनलोड आहे, ते तुम्हाला दिलेलं आहे. ओके, आता माझं मॅक आहे आणि माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे, म्हणून मी परत इन्स्टॉल करत नाही. तुमच्याकडे कदाचित थोडं वेगळं दिसेल. जर तुमच्याकडे मायक्रोसॉफ्टची सिस्टम असेल, विंडोज असेल तर इथे तुम्ही डाउनलोड करू शकता. आता या डाउनलोडिंगचा फायदा काय माहितीये मित्रांनो, तुम्ही एकदा एक इथे ड्राईव्ह डाउनलोड केला, हा बघा इथे माझ्याकडे तुम्हाला इथे दिसेल स्क्रीनवर, हा बघा, हा गुगल ड्राईव्ह मी इथे डाउनलोड केलेला आहे. ओके, आणि मग जेव्हा पण तुम्ही फोल्डर्स मध्ये जाता, तुम्हाला गुगल ड्राईव्ह असा फोल्डर दिसेल. हा बघा, इथे गुगल ड्राईव्ह असा फोल्डर आहे. ओके, आता काय होतं माहितीये, समजा तुम्ही ऑफलाईन काम करताय. ओके, समजा तुम्ही ऑफलाईन काम करताय एखाद्या एक्सेल शीटवर. मी एक एक्सेल शीट बनवतो इथे, मायक्रोसॉफ्टची एक्सेल शीट मी इथे बनवतो. प्रश्न मी नंतर थोड्या वेळाने घेतो. सो आता फक्त फोकस करायचा. ओके, ही एक मी एक्सेल शीट बनवली, याला नाव दिलं टेस्ट. फाईल सेव्ह ॲज टेस्ट. हा ठीक आहे, डोंट वरी. तुम्हाला कदाचित हे दिसत नसेल, स्क्रीन दिसत नसेल ना. जस्ट अ मिनिट. आय होप आता दिसत असेल. ओके, आता मी काय केलं, मी एक एक्सेल शीट बनवली. काय फार मोठं काम केलेलं नाहीये, जेव्हा तुम्हाला स्क्रीन दिसत नव्हती. एक एक्सेल शीट बनवली, त्याचं नाव दिलं टेस्ट, आणि ती एक्सेल शीट मी बंद करून टाकली. ओके, ती जी टेस्ट नावाची फाईल जी आहे ती आता मला माझ्या गुगल ड्राईव्ह मध्ये आणायची. ओके, किंवा मग एखादी इथे स्क्रीनवर दिसते तीच घेतो, म्हणजे ती आपल्याला क्विकली होईल. कोणती घेऊया बरं, समजा हे हेल्थ मिरॅकल्स नावाची पीडीएफच घेतो मी अगेन. ही पीडीएफ फाईल आहे. ही पीडीएफ फाईल मी आणून माझ्या गुगल ड्राईव्ह नावाच्या फोल्डर मध्ये टाकतोय. ओके,
हे फोल्डर आहे माझ्या कम्प्युटरवर आहे. ठीक आहे, हे मी आणलं, हेल्थ मिरॅकल्स नावाची फाईल खेचून आणली आणि ही माझ्या गुगल ड्राईव्ह मध्ये मी टाकली. ओके, आता जर तुम्ही बघितलं, हा माय ड्राईव्ह जो माझा मगाशी आपण क्रिएट केला, त्या सगळ्या फाईल्स आपल्याला इथे दिसतायत. आपण या सगळ्या मगाशी बनवल्या ना, कन्सल्टिंग प्रपोजल बनवली, त्याच्यानंतर ही एक्झिमची मी आधीच अपलोड केलेली, फॉर जीडी हा फोल्डर आपण अपलोड केला होता. त्याच्यानंतर फॉर शेअरिंग ही गुगल शीट आपण बनवली होती. या सगळ्या गोष्टी मला ऑफलाईन साठी माझ्या कम्प्युटरवर पण घेता येतात. आणि जेव्हा मी इथे बदल करेन तेव्हा तिकडे होईल, जेव्हा मी तिथे बदल करेन तेव्हा मी इकडे बघू शकेन. म्हणजे मी नेटला कनेक्टेड नसलो तरी सुद्धा माझ्याकडे बॅकअप रेडी आहे. आणि जेव्हा मी नेटला कनेक्टेड होईन तेव्हा मी केलेले चेंजेस आपोआप परत नेटवर जातील, क्लाउडमध्ये जातील. म्हणजेच काय, की हे युनिव्हर्सल सोल्युशन झालं. तुम्ही ऑनलाईन असा किंवा ऑफलाईन असा, तुम्ही गुगल ड्राईव्ह तुमच्या कम्प्युटरवर पण वापरू शकता आणि गुगल ड्राईव्ह क्लाउडमध्ये पण वापरू शकता. कम्प्युटरवरचा वापरण्याची गरज लागत नाही. तो बॅकअप म्हणून काम करतो. तुम्ही जे काही क्रिएट करताय त्याची एक कॉपी तो इथे तुमच्याकडे आणून ठेवतो. ओके, समजा तुम्ही पासवर्ड विसरलात Gmailचा थोड्या वेळापुरता किंवा काहीतरी नेटचा इश्यू झाला, नेट डिस्कनेक्ट झाला, काम तर अर्जंट इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही गुगल ड्राईव्ह ओपन करा, फाईल ओपन करा आणि एडिट करायला सुरू करा. ती सेव्ह होणार नाही. जेव्हा नेट कनेक्शन होईल तेव्हा ती परत सेव्ह होईल. ओके, दॅट्स द ओनली प्रॉब्लेम, कारण ऑब्व्हियसली नेट नाही तर ते सिंक होऊ शकणार. पण ज्या वेळेला नेट कनेक्ट होईल त्यावेळेला ते सिंक होईल. ओके, सो खूप महत्वाचं आहे. हे गुगल ड्राईव्ह हा पण फ्रीच आहे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी. एकदा तुम्ही इन्स्टॉल केलं की हे सगळं तुमचं गुगल ड्राईव्ह मध्ये जे वरती ठेवलेलं आहे क्लाउड मध्ये ते सगळं तुम्हाला तुमच्या डिव्हाइस मध्ये बघताय. आणि असं तुम्ही अनेक डिव्हाइसेसला सिंक करू शकता. 2 लॅपटॉप असतील तर 2 ठिकाणी सिंक करू शकता. ओके, सो हा जो बॅकअप स्पेस जो आहे तो तुमचा स्टोरेज स्पेस मध्ये काउंट होत नाही. कारण शेवटी बघा सगळा डेटा जो आहे तो सेमच आहे. सो तुम्ही इथे बदल केला तर तो बदल जेव्हा अपलोड होईल तेव्हा तुमची क्लाउड मधली स्टोरेज कॉस्ट कॅल्क्युलेट केली जाते. तुमच्या डेस्कटॉप वरची स्टोरेज कॉस्ट कॅल्क्युलेट होतच नाही. ओके, सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ज्याच्यामध्ये तुम्ही सिंक मध्ये राहू शकता. तुम्ही नेटवर काय बदल केले तर तुम्हाला इथे दिसतील, तुम्ही इथे काय बदल केले तर तुम्हाला नेटवर क्लाउड मध्ये दिसतील. ओके, सो दिस इज गुगल ड्राईव्ह फॉर यू.